चला तर मग आज आपण घेणार आहे की आपला जे राज्यसेवेचा जो पेपर झाला एमपीएससीचा प्रिलिम 2023चा तर मग त्याचं अनालिसिस म्हणजे काय पहिल्यांदा आपण बघणार आहे की ॲज अ स्टुडंट आपण पेपर कसा सॉल्व्ह करायला पाहिजे होता की नक्की काय म्हणतो की ट्रिक्स काय आहे म्हणजे तुक्के आपण मारतो का ऑफकोर्स सगळेजण मारतो तर कसे मारायचे आपण ह्याच्या आधी एक व्हिडिओ टाकलेला नाही का की एमपीएससी ट्रिक्स म्हणून त्यानंतर मग म्हणलं तर आपण सगळे हे 5 वर्षाचे अनालिसिस घेऊ कारण जी राज्यसेवा जी आता येणार आहे 28 एप्रिलला जो प्रत्येकाला जो करायचा आहे पण जेवढा अभ्यास होत नाहीये सध्या तर म्हणलं ऍटलीस्ट एक अनालिसिसचा व्हिडिओ बनवू कारण अनालिसिस जर आपण केलं तर आपल्याला पहिली गोष्ट आपल्याला डायरेक्शन कळते आपल्याला कळतं की आपला अभ्यास काय करायचा आहे कारण एमपीएससी समुद्र आहे त्यातनं आपल्याला काही सगळं करायचं नाही आपल्याला लिमिटेड करायचं आहे त्याचं आपल्याला डायरेक्शन कोण देतं तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि दुसरं बघायचं की अप्रोच की आपण कसं क्वेश्चनला टॅकल कसं करायला पाहिजे होतं कसं आपण काय करायला पाहिजे होतं तर मग हा असा खासा व्हिडिओ असणार आहे आणि ठीक आहे चला मग आता बघू आपला अख्खाच क्वेश्चन पेपर घेतलाय त्यामुळे काय एवढा विषय नाही बघा हा आताचा आपला पेपर आहे राज्यसेवेचा झालेला आणि ऑफकोर्स काय म्हणतो की माझं काही फेस नाही इथं आधी स्क्रीनचं हे बरं पडेल आणि ठीक आहे मग तेवढं हे करा चलो आता बघा पहिला क्वेश्चन आहे हा का हे काय आहे तर पहिल्यांदा सेक्शन हिस्ट्री सुरू होतो तर जर तुम्ही मला विचारलं की मी कसं करतो तर मी कधीच पहिल्यांदा हिस्ट्री घेत नाही कारण काय काय वेळ काय होतं आपलं कॉन्फिडन्स लो होतो कारण इतिहास आपण खूप जास्त समुद्रासारखा इतिहास आहे वाचतो आणि जर त्यातलं जर आपलं आलं नाही तर आपल्याला कॉन्फिडन्स लो झाला आणि कॉन्फिडन्स लो झाला की म्हणायचं संपलं त्यामुळे अवघड विषय म्हणजे हिस्ट्री त्यानंतर कुठलं म्हणता येईल की करंट त्यानंतर कुठलं की सायन्स हे कधीच पहिल्यांदा घ्यायचं नाही मी नॉर्मली पहिल्यांदा पॉलिटी घेतो तर मला असं वाटतं की हे काही कंबाईन नाही आपल्याकडे वेळ आहे 2 तास आहे तर एक सिलेक्टेड आधी क्वेश्चन्स घ्या सिलेक्टेड हे घ्या आणि मग तुम्ही सॉल्व्ह करा ठीक आहे हे पहिल्यांदा सांगितलं आता आपण तसं घेणार आहे का तर ऑफकोर्स नॉट जसं आता सल्ला घेणार तसं आता इतिहास आता एक तुम्हाला सांगतो काय की म्हणजे हे अनालिसिसने हे झालंय की सगळ्या सब्जेक्ट्सला पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचा सगळ्या सब्जेक्टला ना ऑल ऑफ दीज कडे जास्त कल ठेवायचा फक्त एकच सब्जेक्ट आहे आणि तो कुठला सब्जेक्ट आहे तर तो सब्जेक्ट आहे पॉलिटी तर पॉलिटी एकटाच असा विषय आहे ज्याला आपण ऑल ऑफ दिस कडे कल ठेवायचा नाही पॉलिटी एकटाच विषय आहे ज्याला ना आयोग मुद्दामून तुम्हाला अवघड हे टाकणार आणि मुद्दामून फसवणार आणि काय म्हणतो आपले मार्क्स घालवणार त्यामुळे आता आपण अनालिसिस सुरू करूया तुम्हाला आवडेल 100% आणि एक आयडिया येईल की कशा तऱ्हेने क्वेश्चन सॉल्व्ह करायला पाहिजे होते चला आता हा पहिला प्रश्न आहे आता आपल्या सगळ्यांना हे जे उत्तर माहित असणार बघितलं असणार पण सॉल्व्ह कसं करायचं किंवा मी कसं सॉल्व्ह केलं सगळ्यात पहिल्यांदा मी वाचलं की आपल्या पंडित रमाबाईंवर प्रश्न आहे तर ऑफकोर्स कारण दरवेळी पंडित रमाबाईंवर प्रश्न असतोच त्यामुळे इतिहास ते समाज सुधारक एकदम नीट केले पाहिजेत आता हे दिले पंडित रमाबाई असोसिएशन हे पंडित रमाबाई विथ द परमिशन ऑफ रमाबाई असोसिएशन अपॉइंटेड ऍडवायझरी बॉडी टू ऍडवाइज हर आता ह्या ऍडवायझरी बॉडीमध्ये कोण होतं तर हा प्रश्न काय झाला अतिशय जास्त डिटेल प्रश्न झाला हे ना कधीच कोणाला एवढं हे यातलं माहित नसणार तर मी बघितलं ऑप्शन मध्ये ऑल ऑफ दिस आहे का तर नाहीये एवढं कळालं नंतर काय बघितलं की मॅक्झिमम हे वाला कुठला ऑप्शन आहे तर ऑप्शन नंबर 4 आहे मग मी हा टिक करून आलो आणि हे ऑफकोर्स हे उत्तर आहे कारण म्हणलं की सगळ्या ह्याला पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचा फक्त आणि फक्त एक पॉलिटी एकटाच विषय आहे तिथं पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचा नाही हा प्रश्न असा टॅकल झाला आणि जर आता आपल्याला हे करायचं आहे की अभ्यास करायचा आहे तर आपल्याला काय कळालं की पंडित रमाबाईंवर दरवर्षी प्रश्न आहे म्हणजे पंडित रमाबाई जर समाज सुधारक करायला घेतलं तर सगळ्यात पहिल्यांदा यांना नीट एकदम आपण वाचन करून घ्यायचं सिलेक्टेड टॉपिक आता घ्या दुसरा प्रश्न काय आहे की इसवी सन 1918 साली मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला होता पहिली गोष्ट आता ना जर आपला अभ्यास झाला आपल्याला डायरेक्ट उत्तर माहिती आहे तर ठीक आहे पण जर समजा मला उत्तर माहित नाहीये तर मी कसं करणार पहिल्यांदा मी काय बघणार 1918 ला आता बघणार की इथं कोण कोण जिवंत होते तर मला एवढं माहिती आहे की नारायण भिकाजी लोखंडे की ते 1899 किंवा 1897 ला आपलं ह्याच्यात त्यांचं देहांत झालं बरोबर ह्याच्यावरून काय कळालं की हे तर ऑप्शन येणार नाही पहिली गोष्ट आता 3 जण आहेत 3 जणांचा मला इतका जास्त अंदाज नाहीये त्यातनं आता मी काय बघणार तर बाबासाहेब आंबेडकर जर 1918 मध्ये ऍक्टिव्ह होते का तर इतके जास्त नव्हते त्यातनं मुंबईतच ऍक्टिव्ह होते का तर जेवढं मला अंदाज आहे की असं नव्हते आणि त्यातनं आता इथं काय दिलंय संघटना करण्याचा उपदेश दिला आता उपदेश कोण देऊ शकतो ज्याला समाजात अतिशय भरपूर जास्त काय म्हणतो लोकमत आहे किंवा मान आहे किंवा ज्याला ऐकणार मग कोण असणार तो आणि कोण राजा ऑफकोर्स राजश्री शाहू महाराज राजश्री शाहू महाराज त्यामुळे मी असं उत्तर टिक केलं आणि हेच उत्तर आहे त्यामुळे हा अप्रोच आपला असायला पाहिजे कधीही आपल्याला डायरेक्ट उत्तर माहित नसतं आपण ना प्रत्येक ह्याला काय म्हणतो प्रत्येक प्रश्नाला फोडायचा आणि एलिमिनेशनने जायचं काय माहितीपेक्षा काय येणार नाही त्याला बाहेर काढायचं आणि मग आपलं बरोबर उत्तर येतं असे हा आता प्रश्न आहे तर मग हा प्रश्न ना हा माझा प्रश्न चुकला का चुकला सांगतो काय तर या ह्याच्यात ना हे बघा इथं काय दिलंय की प्रश्न आधी वाचून घ्या ब्राह्मणाच्या पत्रकारांना मुहूर्तमेढ रोवून ह्यांच्यावर महात्मा ज्योतिराव फुलेंवरील
हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राने कोणी केला? हे बघा, मुहूर्तमेढ लिहिले. हां, मुहूर्तमेढ रोवून. आपल्या सगळ्यांना काय माहित आहे, की आपलं काय म्हणतो, की आपले जे महात्मा फुले आहेत, त्यांच्यासाठी म्हणजे त्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह वृत्तपत्र कुठलं लिहिलंय, तर दिनबंधू. आता दिनबंधूबद्दल तुम्ही वाचलं नाहीये, तर मग अभ्यास जरा कमी पडतोय. का माहितीये का? कारण 2021चा जो कंबाईनचा पेपर झालाय, त्यामध्ये दिनबंधूवर प्रिलिम्सला प्रश्न आलाय. महत्वाचं काय आहे, की क्वेश्चन पेपर उघडायचे आणि त्या क्वेश्चन्स बद्दल ना सगळी माहिती काढायची आणि मग आपला अभ्यास खूप नीट दिशेने जाईल. आता आपल्याला काय कळतं, की दिनबंधू ह्याच्यावर जास्तीत जास्त लिखाण कोणाचं होतं? तर नारायण मेघाजी लोखंडे. ना, ना. नाही, 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 नाही. एक बरोबर. हां, बरोबर ना. तर मग आपलं ह्यांचं होतं आणि काय म्हणतो हे केलं. पण जेव्हा हे काय म्हणतो ब्राह्मण आणि नॉन ब्राह्मण जेव्हा हे आपली फाईट सुरू झाली, हे कधी झालं तर अल्मोस्ट 1900च्या नंतर हे सगळं सुरू झालंय आणि त्यामुळे आपल्याला असं आपल्याला वाटेल, की नारायण मेघाजी लोखंडे. मी हे ऑप्शन टिक करून आलो. पण नंतर घरी आल्यावर प्रश्न वाचला कळालं, की नाही. कारण हे 1900 नंतर सुरू झालंय आणि त्यामुळं आपलं दिनमित्र जे वृत्तपत्र होतं, तर मग काय म्हणतो, की त्याचे जे आहेत फाउंडर ते ह्यांनी. त्यामुळं कृष्णराव भालेकर हे त्याचं उत्तर आहे. भाऊ दाजी लाड का नाही सांगू का? कारण जेव्हा हे सगळं सुरू झालं ब्राह्मण वर्सेस नॉन ब्राह्मण तेव्हा ते जिवंतच नव्हते बरोबर आणि नारायण मेकाजी लोखंडे पण नव्हते. त्यामुळे एक तर हे नाही तर हे. तुकाराम तात्या पडवळांबद्दल मी तर एवढं काही वाचलं नाहीये. तर मग आपलं हे आहे. चला आता पुढचं. आता हे आहे ना, तर आपला जो मागचा व्हिडिओ आपण जो बघितला त्यात दिलंय प्रॉपर, की आपलं जे 11वी स्टेट बोर्ड न्यूजचं पुस्तक आहे, त्यामध्ये ह्याच्याबद्दल पूर्णपणे हे माहिती दिली आहे आणि ह्याच्यावर काय म्हणतो आपल्याला येते शुंग आणि विदर्भ असं डायनेस्टी असं येतंय. त्यामुळे जर आपल्याला माहिती आहे तर ठीक. जर आपल्याला नाही माहिती आता मला माहित नव्हतं. मग मी काय बघितलं, मी ऑप्शनकडे बघितलं. मला कळालं, की ह्या ऑप्शनला जरा जास्त एलॅबोरेट केलंय. मग म्हणलं हे उत्तर असण्याची शक्यता आहे. जर आपल्याला पहिल्यांदा पहिली गोष्ट आपल्या नॉलेजवर भरोसा असला पाहिजे. नॉलेज नसलं तर लॉजिककडे या. त्यामुळे हे जो उत्तर ते आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न 11वी स्टेट बोर्डमध्ये आहे. तर काय म्हणतो, की हे जे नाटक आहे ना, हे कुणी लिहिलंय? 11वी स्टेट बोर्ड तुम्ही ओपन करा आणि त्यातनं तुम्हाला तिथं उत्तर दिसेल. तर 100% उत्तर आहे आणि मला सांगायचं उत्तर काय. ठीक आहे? आता चला पुढचं. आता हे पण 11वी स्टेट बोर्डमध्ये आहे. आता जेव्हा मी हा प्रश्न बघितला, मी बघितला ऑल ऑफ दीज ऑप्शन कुठे आहे? म्हणलं कुठंच नाहीये. आणि मला ह्याबद्दल माहित नव्हतं. म्हणलं सर्वसमावेशक ऑप्शन हा आहे. मी हा टिक केला. पण हा ऑप्शन आहे चुकीचा. म्हणलं, की नुसतं ट्रिक्सनी होत नसतं. जर आपल्याला नॉलेज असलं, तर आपलं हे होणार. 11वी स्टेट बोर्डमध्ये आपल्याला दिसतं, की हे निष्क आहे ना, ह्याच्याबद्दल माहिती दिली आहे आणि हे वैदिकमध्ये. पण हे जे श्रेणी आहे ना, तर श्रेणी हे महाजनपदामध्ये आहे. त्यामुळं वैदिक आणि महाजनपदांचा तसा काही संबंध नाहीये. त्यामुळं रिअॅलिटीमध्ये कसं आहे, की निष्क येतं. त्यामुळे ऑप्शन 1 आणि ऑप्शन 3 हे स्टँड करतं. पण श्रेणी हे नाहीये. त्यामुळे हे ऑप्शन एलिमिनेट झालं पाहिजे. त्यामुळं हे ऑप्शन बरोबर येतं. त्यामुळे जर आपलं नॉलेज असलं तरच आपण पुढे जाऊ शकणार. नुसत्या ट्रिकनी काहीही होत नसतं. ठीक आहे? असं आहे. जर माझी बोलण्याची स्पीड जरा जास्त आहे का फक्त सांगा. कारण असली तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कमी करू. द थिंग इज आय स्पीक विथ धिस इंटेन्सिटी आणि ह्या स्पीडने. तर मग बघा फक्त. असं सांगा. आता हा प्रश्न मी बघितला, मी वाचला. यात मला काहीच असं दिसलं नाही आणि ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे आणि मी तुम्हाला म्हणलं, की काय म्हणतो, की मी काही असं शिक्षक नाहीये. मी काही याच्याबद्दल जास्त माहिती काढली नाही. मी फक्त सांगतोय तुम्हाला, की प्रश्न कसा सॉल्व्ह करायला पाहिजे होता आणि मी एक रूल काय केलाय, जर माहित नाही तर मी ऑप्शन 3 नंबर टिक करून येतो. हे जो ऑप्शन 3 नंबर टिक करून आलो म्हणजे चुकलं. हे जो ऑप्शन 4 नंबर आहे. आता हे काय आहे, तर मग हे आपल्याला वाचन पाहिजे. वाचन असलं तर. म्हणलं इतिहास म्हणजे आपल्या 15 पैकी 15 घ्यायचे आहेत का? मिळाले तर चांगलंच आहे ऑफकोर्स. पण नाही म्हणजे ॲटलीस्ट 10 तर आले पाहिजेत. आता हे बघा, मागच्या व्हिडिओमध्ये जसं बोललो, की आपल्याला काय पाहिजे माहिती आहे का? आपल्याला ना हे करेक्ट ऑर्डर माहीत असलं पाहिजे. आपल्याला माहीत असलं क्रमवारी. जर तुम्ही 20 राज्यसेवा ओपन करा, 21चा करा, 22चा करा, कुठलाही राज्यसेवा ओपन करा. सगळ्यांमध्ये एकच दिलंय, की दरवेळी क्रोनॉलॉजी आपल्याला काय म्हणतो माहीत असलं पाहिजे. आणि आता जर आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर एक तर आपण हे जे वर्ष लिहिले पाहिजेत. काय आहे, की 1928 आहे. आणि त्यातनं ह्याबद्दल जराशी एक्स्ट्रा माहिती. आता नेहरू अहवाल. मला सांगा नेहरू अहवाल कोणी दिला? जवाहरलाल नेहरूंनी दिला का? हं, काय वाटतंय? नाही. बरोबर? की जर तुम्हाला वाटते आहे तर तुमचा अभ्यास म्हणजे चुकलाय. जवाहरलाल नेहरूंनी नाही दिलेला. त्यांच्या वडिलांनी म्हणजे मोतीलाल नेहरूंनी नेहरू अहवाल दिलाय. त्यामुळे जर असं आपल्याला अभ्यास करायचा आपण बघणार पुणा करार की कधी आला हे. त्यानंतर की कुणी काढलं, की कुणी हे केलं. आता हे मी तर सांगत नाही ऑफ तर तुम्ही तेवढं माहिती हे करा. मी सांगतोय क्वेश्चन पेपरचं एनालिसिस कसं करायचं आणि जर काय म्हणतो त्याबद्दल इथं माहिती देत बसलो तर आपलं चोरमले साहेबांचं पुस्तक आहेच की. तेच झालं ओव्हरऑल. एनालिसिस स्वतः करा मगच आपला जास्त अभ्यास होईल. आता हे बघा आता आपल्याला आता पुढच्या वेळी काय येऊ शकतं, की हे जे सत्याग्रह आहे तर हे जे तारीख विचारतील. कधी पण तसं मग राज्यसेवा शेवटची आपले ऑब्जेक्टिव्ह आहे. तर आपल्याला काय गोष्टी पाठांतर करायला लागणार आणि आत्तापासून माझ्या मते केलेल्या बऱ्या आहेत. आता बघा आता हा आहे प्रश्न. हा मस्त प्रश्न आहे. आता आपल्याला काय समाज सुधारक ओळखायचा आहे.
आपल्याला विषय काय माहितीये का, की आपल्याला एकच अशी कुठली तर गोष्ट देतात आणि ते काय असतं, एक तर पुस्तक असतं, नाहीतर वृत्तपत्र असतं. ज्याने ना तो समाज सुधारक पूर्णपणे स्टँड आउट होतो. आता हे बघा, महाराष्ट्रात शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आता आपण असं म्हणू की आपल्याला जर माहीत नसलं, आपल्याला काय म्हणणं की गोपाळ देशमुख यांनी पण चांगलंच काम केलंय. मग आपलं दादोबा पांडुरंग तळकर यांनी पण चांगलं केलंय. त्यामुळे असे काय आता हे जे ऑप्शन हे वेग आहे. या ऑप्शननी ना आपलं काय म्हणतो खालचे कुठलंच एलिमिनेट नाही होऊ शकत. पण ह्यामध्ये जे तिसरं ऑप्शन आहे शून्य लब्धी हे पुस्तक त्यांनी मराठीतून लिहिले. तर ह्याच्यावर आपल्याला उत्तर निघतं बाळशास्त्री जांभेकर आणि हे कुठं आहे तर हे आपलं 11वी 11th ओल्ड स्टेट बोर्ड मध्ये आहे. जे आपल्याला पूर्णपणे पाठ पाहिजे. कंबाईन करताय, राज्यसेवा करताय. त्या ह्याच्यातनं दरवेळी एक प्रश्न येतोच आणि एक सांगतो तुम्हाला राज्यसेवा आहे ना, तर मी 1, 2 अर्ध्या मार्कांनी जाती. त्यामुळे आपल्याला आणि त्यातनं ही आता हे जे मेन्स डिसेंबरमध्ये त्यामुळे मार्क्स खूप जास्त पडले पाहिजेत. त्यामुळे काय-काय गोष्टी आपल्याला करायलाच लागणार आहे आणि काय-काय आणि हे ठीक आहे. आता मी असं सांगतो की एनालिसिस कसं करायचं आणि मी असं तर कसं सॉल्व्ह केला असता. आता ठीक आहे. आता जेव्हा हा प्रश्न आला तर ह्या प्रश्नाने म्हणजे मी घाबरलो काय? का घाबरलो? कारण म्हणलं डूड की मला माहिती आहे काय की नक्की हे पण इतकं पण एक्झॅक्ट माहित नाहीये की आता ह्याचं किती आहे? आय गेस 1867 आहे कदाचित. तर करेक्ट मी इफ आय एम रॉंग. आणि नक्की मला माहित नाहीये काय, की नक्की पहिलं कधी आहे, दुसरं कधी आहे. पण त्यातनं एकदम मला लक्षात काय आलं, की बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन तर ह्यांचं ना आणि काँग्रेस काँग्रेस आणि हे एकत्र अस्तित्वात आलेत. म्हणजे हे मला माहीत आहे, की 1885 आहे. मग म्हणलं आता बघू तर आणि इथं मला काय दिसलं, तर इथं हा ऑप्शन दिसला, की सगळ्यात म्हणजे मला एवढं दिसतं, की हे सगळ्यात लेटेस्ट असं मला वाटतं या ह्याच्यातलं. त्यामुळे ऑप्शन ब. त्यामुळे मी ऑप्शन हे केलं. ह्याच्यावरनं काय कळतं, की आहे बघा आणि इथं बघा, की पहिले ऑप्शन सगळे वेगळे आहेत आणि शेवटचे ऑप्शन वेगळे आहेत. म्हणजे आयोगाचं म्हणणं काय आहे, की जर तुम्हाला ह्यापैकी एक जरी पहिलं कुठलं किंवा शेवटचं कुठलं जरी माहीत असलं, तरी त्या पोराला उत्तरापर्यंत जाता आलं पाहिजे. हे आयोगाचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे तुम्ही काय म्हणतो, की आयोग जास्त विचारत नाही. आयोग कमीच विचारतं. मग आपण क्वेशन टॅकल करता आपल्याला आलं पाहिजे हां. घाबरून जायचं नाही. हे तर इतिहास आहे. ह्याला तर ट्रिक्स पण नाही तरी आपण ट्रिक्स लावायला लागलोय हां. आता बघा इथं हे आलेलं काय म्हणतो, की खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती करारामध्ये घेण्यात आला? आता मला तेव्हा तर काही आठवत नव्हतं साबरमती करार काय आहे किंवा कसा आहे. त्यामुळे त्यावेळी मी काय केलं म्हणलं आता कुठला ऑप्शन सगळ्यात मोठा दिसतोय आणि डिटेल दिसतोय म्हणून मी 3 नंबर करून आलो आणि हा बरोबर आहे का? तर नाही हा चुकलेला आहे हां. याचं उत्तर आहे. आता जर ज्यांनी नीट करार केला असेल त्यालाच माहिती आहे. जर माहीत नसलं तरी पण हा ऑप्शन जरी तुम्ही टिक करून आला तरी मी म्हणतोय तो चुकीचा नाही. का? कारण हे आपण आधी नॉलेज बघतो. नॉलेज नाही झालं तर आपण लॉजिक बघतो. ठीक आहे. त्यामुळे लॉजिकनुसार ऑप्शन बरोबर आहे. नॉलेज असलं तर भारी. आपल्याला काही 135 140 पाडायचे नाहीयेत हां, राज्यसेवेला. पडून एवढे उपयोग पण नाही कारण हे प्रिलिम्स आहे. त्यामुळे प्रिलिम्सला प्रिलिम सारखं बघितलं पाहिजे. चला आता पुढचं बघा. आता हे आता आहे बघा. आता आता हे जे विचारलं तर मग कर्षक संगम म्हणून असं आलं. म्हणलं मला तर एवढा काही अंदाज नाहीये आणि त्यामुळे मी माझं स्वतःचा रूल बनवलं, की जर ऑप्शन माहीत नसलं तर 3 मारून यायचं आणि मी नॉर्मली तसं मारून येतो. काही-काही जण 2 करतात. 1 आणि 4ला मॅक्सिमम जण इग्नोर करतात. आणि असं आहे आणि ह्याचं उत्तर केरळच आहे. आता हे कर्षक संगम तर मी तर एवढं वाचलं नाहीये. त्यातनं माझं हिस्ट्री इतकं खास पण नाहीये. त्यामुळं जर काय म्हणतो तुम्ही जर वाचन करताय तर ह्याबद्दल एकदा वाचून घ्या. कसा विषय आहे, की आता ह्या वर्षी ना ह्याच्यावर आलं, की हे काय म्हणतो आता इथं इयर दिलंय का इथं केरळ दिलंय. पुढच्या वर्षी काय विचारतील, की 1934 मध्ये केरळमध्ये नक्की काय हे आलं? तर मग उत्तरमध्ये असणार हे कर्षक संगम हां. म्हणजे आयोग काय करतो क्वेश्चन पेपर वरनच नवीन क्वेश्चन पेपर बनवतो. तर आपण असं एनालिसिस आणि असं हे ठेवलं पाहिजे. आता बघा आता हे दांडी यात्रेचा उल्लेख रामाच्या लंकेवर ऐतिहासिक मोर्चा असं असं कोणी म्हणून केला. आता जर आपल्याला यात काय म्हणतो जर आपल्याला माहीत असलं आणि आपलं जे समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे त्यात भरपूर अशा गोष्टी दिल्यात. त्यामध्ये पण आहे हे माहीत असलं तर ठीक आणि नसलं तर आता मी तर हे 4 करून आलो पण ह्याचं उत्तर 1 आहे. लक्षात ठेवा ह्याचं उत्तर काय 1 आहे. काय-काय गोष्टी पाठ करायला लागणार, काय-काय आपलं हे करायचं. आता बघा हा प्रश्न मस्त आहे. कसा आहे समाज सुधारक ओळखा, राजा ओळखा. ह्याच्यात कसं असतं कुठली तर एकच गोष्ट असती ज्याच्याने ना तो ना स्टँड आउट होतो. त्यावरून ना कळतं की हां, आपल्याला हाच आहे. हे बघा धर्माचा राजकारणापासून पराभव घेतला. आता नक्की मला माहिती आहे का? नक्की एवढं माहीत नाही काय. त्यानंतर मग काय हे बघा सती जाणाऱ्या शूरस्त्रियां हे काय आहे अ पॉलिसी ऑफ seclusion towards brave women who followed sati आणि थर्ड काय आहे टू स्टॉप द चाइल्ड मॅरेज अँड विडो मॅरेज वॉज एनकरेज्ड. आता विडो मॅरेज एनकरेज केला विधवा विवाह एनकरेज केला तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि इतका म्हणजे काय म्हणतो बौद्धिक किंवा वैचारिक राजा कोण होऊन गेला तर एकच होऊन गेला अकबर. राजा अकबर. का? कारण हे बघा आपल्या बाबर किंवा औरंगजेब यांच्याबद्दल तर आपल्याला माहिती आहे की हे निगेटिव्ह राजा होते, हे डिस्ट्रक्टिव्ह होते आणि हे काम केले कन्स्ट्रक्टिव्ह पॉझिटिव्ह काम केले म्हणून इथं अकबर आहे. आता अजून एक प्रश्न काय विचारतील तर अकबरने कोणता धर्म बनवला? आता ह्याचं उत्तर सांगा काय आहे माहितीये का?
दिन ए इलाही हा धर्म बनवला. म्हणजे आता जर मेडिव्हल इंडिया पण करायचं झालं तर खूप जास्त आहे. आपण कन्फ्यूज होऊ शकतो. आपल्याला वाटतं आपल्याला कळत नाही, नाही का नक्की काय आहे, नक्की किती आहे. तर ॲटलीस्ट आता हे 4 राजांची नावं दिली तर ह्यांच्याबद्दल थोडं वाचून घ्या. आणि आपल्याला म्हणलं, की एक कुठलं तर असतं ज्याने स्टँड आउट होतं आणि आपलं उत्तर निघतं. आता बघा आता हे दिलेलं खानदेशातील भिल्लांचं हे मी बघितलं मला ह्यातला एकही कुठलं निगेटिव्ह वाक्य दिसलं नाही. म्हणजे ह्यात ना मला "न" असं काही शब्द दिसला नाही किंवा इथं "नो" किंवा "फॉल्ट" असं काही दिसलं नाही. मग म्हणलं ऑल ऑफ दिस असण्याची शक्यता मी ऑल ऑफ दिस मारलं आणि तेच उत्तर बरोबर आहे. नॉर्मली म्हणलं पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचा. पॉझिटिव्ह अप्रोचनी गोष्टी सॉल्व्ह होतात. बघा हे बघा खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून अॅनी बेझंट यांनी होम रूल चळवळ बद्दल विचार मांडले. आता हे काय आहे तर हे आपल्याला एक्झॅक्ट माहित पाहिजे, की म्हणजे अॅनी बेझंटनी कोणकोणतं हे केलं. 1 मिनिट 15 तेच. कारण जर आपल्याला माहीत असलं आता बघा आता बॉम्बे गॅझेट कधी आलं आपल्याला माहित पाहिजे. टेलिग्राफ कधी आलं माहित पाहिजे. हे जे उत्तरही आहे. आणि आपल्याला माहिती आहे, की न्यूजपेपर आपल्याला खूप जास्त इम्पोर्टन्स दिलाय. प्रीला पण, मेन्सला पण. आपण काय मी पण विचार केला. म्हणलं अरे 150 न्यूजपेपर आहेत कधी होणार? नंतर विचार केला तसं पण करतोय काय आयुष्यात तसं पण आलोय एमपीएससी करायला आणि मेन काय माहितीये का? एक तर फेस करा नाही तर पळून जावा. देअर इज नो इन बिटवीन. एक तर आपल्याला काय म्हणतो सामोरं जायला लागणार तर पळून जायला लागणार. मान्य आहे 150 हे तर आयुष्यात किती गोष्टी ज्या आठवत ठेवायच्या नाहीयेत किंवा नाही का अशाच वाया गेल्यात आणि त्या लक्षात आहेत. ह्या ठेवायला काय? मान्य आहे न्यूजपेपर अवघड आहे पण करायला लागणार तर करायला लागणार आणि मी करणारच असाच अप्रोच ठेवायचा. आता चलो आता हे झालं 15 क्वेश्चन झाले हिस्ट्रीचे. आता 15 क्वेश्चन जिओग्राफीचे. हेच आपले टार्गेट काय आहे? तर मिनिमम 12 ते 13 बरोबर आले पाहिजे. आता जेव्हा मी हा प्रश्न वाचला आता तुम्ही हा वाचून घ्या. मी नॉर्मली इंग्लिशमध्ये वाचतो तर तिकडनंच हे करूया. हे बघ देअर इज अ लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी ड्यू टू डम्पिंग ऑफ टॉक्सिक वेस्ट इंटू सॉइल. हे स्टेटमेंट बरोबर आहे का? तर 100%. जर हार्मफुल काही गोष्टी जर त्या आपण मातीत टाकल्या तर बायोडायव्हर्सिटी जाणार का? 100% जाणार. तिथं मग हे माती नाही उगणार, हे नाही उगणार. मी म्हटलं चला ऑप्शन ए तर बरोबर आहे. म्हणजे ओन्ली ऑप्शन सी करेक्ट हे इथनं गेलं. आता पुढचं काय आहे, की डिफॉरेस्टेशन इज रिस्पॉन्सिबल फॉर फ्रिक्वेंट फ्लड्स इन रिव्हर. म्हणजे काय हे बघा, की आपण जेव्हा झाडं जर जास्त कापली तर मग काय होतं ते माती लूज होती. माती लूज झाल्यावर माती नदीवर वाहिली जाते आणि पुरं पण येतात. तर मग हे बरोबर आहे का? तर हे पण बरोबर आहे म्हणलं. आणि हे फ्रान्सिस मेंडेस वॉज नोन ॲज अमेझॉन गांधी ड्यू टू वर्क इन एनर्जी फील्ड. आता हे ना हे करंटच्या रिलेटेड जिओग्राफी उचलून ह्यांनी असं टाकलेलं. असा विषय आहे. तर मग मला त्यावेळी वाटलं हे बरोबर असू शकते. पण हे एनर्जी फील्ड नको आहे. इथं आय गेस एन्व्हायर्नमेंट फील्ड पाहिजे. त्यामुळे ह्याचं उत्तर अ आणि ब आहे. म्हणजे कसं केलं त्यांनी जिओग्राफीचा करंटचा क्वेश्चन उचलला आणि जिओग्राफीच्या ह्याला रिलेट केला. आता मातीतील नायट्रोजन खत जीवाणूद्वारे तोडल्यास डॅश मुक्त होते. आता हे जर आपण सायन्स जर नीट केलं असलं तर मग ठीक आहे. म्हणजे याचं उत्तर हे आहे. आता याला काही एक्सप्लेनेशन नाहीये कारण काय काय म्हणतो की मला कसं माहित असणार? मी थोडी ना मी काय सचिन बुचके नाही त्यामुळे मला काय माहित नाही. मी काही इतके काय हुशार नाही सायन्समध्ये. मग उत्तर 3 आहे. आता काय आहे मला नाही माहिती. ठीक आहे. चला पुढं. चला ओझोन संदर्भात खालीलपैकी विधान बरोबर ओळखा. ओझोनला पृथ्वीचे रक्षण कवच म्हणले जाते. बरोबर आहे का? एकदम बरोबर. आता तुम्हाला सांगतो आता एनालिसिस कसं करायचं. तर ओझोन कवच नक्की कुठल्या ह्याच्यात आहे ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, एक्झोस्फिअर, मिझोस्फिअर नाही का आपलं तपांबर, श्वेतांबर तर ह्याच्यात कुठं आहे? हे मला सांगा. म्हणजे असा अभ्यास करायचा आणि जेव्हा तुम्ही अभ्यास करणार तेव्हा तुम्हाला कळणार. अजून एक काय प्रश्न येऊ शकतो जिओग्राफीचा ह्याच्यावर येऊ शकतो, की तपांबर, श्वेतांबर आणि एक्झोस्फिअर हे असे आहेत तर ह्यांना अप टू काय म्हणतो टॉप पासून बॉटम पर्यंत किंवा बॉटम पासून टॉप पर्यंत असं अरेंज करा. तर हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आता हे बरोबर आहे का? बरोबर आहे. 1885 मध्ये ओझोन थराला छिद्र पडलं. आता हे आपलं जे एन्व्हायर्नमेंटचं बुक आहे ना शंकर आयस त्यामध्ये प्रॉपर दिले आणि तारीख आपलं हे पण दिले. त्यामुळे हे बरोबर आहे. आता 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. याच्यावरून आता आयोग काय प्रश्न करू शकतोय? 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. आता पुढच्या वेळी विचारेल, की नाही का, की जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो? तर आपल्या सगळ्यांना माहित आहे 5 जूनला. आणि आता अजून असं बघून ठेवायचं. जर तुमच्याकडे क्वेश्चन पेपर आहे तर जागतिक ओझोन दिवस आहे पर्यावरण रिलेटेड असं इथं तुम्ही लिहा. जर तुम्ही डायरेक्ट एनालिसिसचं पुस्तक आणलं तर तुमच्या ज्या डेस्कवर पुस्तक आहेत त्या पुस्तकामध्ये काही फरक नाही राहणार. ते लोड पडतो. अॅनालिसिस का करायचं? स्वतः अॅनालिसिस केल्यावर अभ्यास खूप जास्त होतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अभ्यास करायला मजा येते. आपण सारखं मोबाईलवर सर्च केलं, हे केलं. पहिली गोष्ट लक्षात जास्त राहतं आणि दुसरी गोष्ट कंटाळ अजिबात येत नाही. ठीक आहे. आता चौथं. मी फास्ट बोलतोय
स्पीड कशा आहे फक्त प्लीज रिव्ह्यू मी. ओके. आता 18 ह्याच्यात हे बरोबर आहे का? तर हे एकदम बरोबर आहे. त्यामुळे ऑल ऑफ दिस माहित नसलं ऑल ऑफ दिस आहे. एन्व्हायरमेंटचा प्रश्न आहे म्हणलं फक्त आणि फक्त पॉलिटीला विचार करायचा, बाकीच्याला ऑल ऑफ दिस मारून यायचं, लय विषय करायचा नाही. जर आता आपण शंकर आय एस वाचला असेल किंवा कुठल्याही पर्यावरणाचा वाचला असेल तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे बघा संख्येचा मनोरा, ह्याचा मनोरा आणि ऊर्जेचा मनोरा हे असं आहे. पण पिरॅमिड ऑफ हे आहे ना हे, तर हे फूड वेब आहे हा, आणि फूड वेबचं पिरॅमिड नसतं. म्हणजे कसं काय म्हणतो हे फूड वेब म्हणजे ना पूर्ण असे बघा, असं गुंतागुंती असतं. हे ह्याला खातं, हे परत त्याला खातं, त्याला पण खातं, असं ह्याला. आता संख्येचा मनोरा, आता संख्येचा मनोरा जर आपल्याला असं विचारलं काय की संख्येचा मनोरा म्हणजे काय, तर काय म्हणतो की जर आपण पृथ्वी तलावर असा संख्येचा मनोरा काढला तर इथं सगळ्यात खाली काय येतं, सगळ्यात खाली येतं गवत, हा ग्रास. कारण जर आपण झाडं मोजली तर किती येणार, सगळ्यात जास्त येणार, त्यामुळे इथं सगळ्यात जास्त. त्यानंतर काय येणार, तर आपले नाही का की जे प्राणी आपलं गवत खातात म्हणजे कुठले व्हेजिटेरियन किंवा हर्बिवरस हे म्हणजे कुठलं आपलं की ससा आला समजा, डिअर आलं, हे आलं, आणि त्यानंतर त्याला खाणारे वाघ ते इथं येतात. याचा अर्थ काय की सगळ्यात जास्त संख्या कशाची आहे, हे जे आहेत काय म्हणतो आपली ग्रासची आहे, आणि सगळ्यात कमी संख्या कोणाची आहे तर हर्बिवरस म्हणजे आपले टायगर, लायन अशांची. ठीक आहे. आता त्या पुस्तकामध्ये अजून एक मस्त दिलंय की असं कुठलं आहे जिथं ना हे संख्येचा मनन ना उलट आहे, आय गेस रिव्हर्ट आहे, असं काहीतरी आहे. एकदा तुम्ही बघून घ्या, शंकरायस पुस्तक उघडा, त्यामध्ये असं आहे. आता जास्त बद्दल बोलत नाही मी, पण जरा कन्फ्युज झालो. ठीक आहे. पिरॅमिड ऑफ एनर्जी, पिरॅमिड ऑफ बायोमास बघून घ्या, ह्याचं उत्तरही आहे. तुम्हाला ऑफकोर्स उत्तर एक्झॅक्ट माहित पाहिजे, त्याशिवाय काय नाही. जर आता तुम्ही पुस्तक कुठलंही नीट वाचलं असेल, तुम्हाला माहित आहे की निळा दगड नाही का, पिवळा दगड किंवा बरं मस्तच. हे बघा, आता बघा इथं काय दिलं, इंग्लिशमध्ये वाचू. सम स्पीशीज इफ एलिमिनेटेड सिरियसली सिरियसली अफेक्ट द इकोसिस्टम, दे आर कॉल्ड एज. तर आता इकडं काय दिलंय, तर ह्या स्पीशीजला नाव दिले काय. आता ह्याचं उत्तर आहे कीस्टोन काय. पण ह्याच्यावर आपल्याला ना आता जर माहित नाहीये काय, तर ना हा क्वेश्चन ह्याला पण वाचायचा. कशात आपल्या वाचायचा, मराठीमध्ये वाचल्यावर आपल्याला काय कळते बघा, की स्टोनला आता हे नाही काय चावी दगड दिलं नाहीये, बरोबर का माहितीये का, हे उत्तर आहे. आणि आता काय म्हणतो रुद्र, मराठीमध्ये पण आपण रुद्रच लिहितो, इंग्लिशमध्ये पण रुद्रच लिहितो, बरोबर. कारण काय आहे, कारण ज्या गोष्टीला टर्म आहे काय म्हणतो की तर त्याला ना ट्रान्सलेट केल्यावर ती गोष्ट आहे तशी राहते. तर मग की स्टोन आहे तसे राहिले, आणि रेड स्टोन काय झाले, लाल दगड, निळा दगड असे हे ना एक्झिस्टच करत नाही. ठीक आहे. म्हणजे हा प्रश्न तुम्ही मराठी आणि इंग्लिशमध्ये वाचल्यावर असा सॉल्व्ह करू शकत होता. मला एक्झॅक्ट उत्तर माहित होतं, त्यामुळे काय एवढं नाही. हे जे प्रश्न आहे ना, तर ह्या प्रश्नाचं उत्तर आय गेस 3च आहे, की आय गेस 3 आहे वाटतं, 3 की 2 आहे. एक मिनिट आपण एकदा बघू. 21. ठीक आहे, 3 आहे याचं उत्तर. 3 आहे. आपलं स्टेट बोर्ड आहे जिओग्राफीचा, त्यामध्ये दिले. पास घेतो. आता एन्व्हायरमेंट, आता तुम्ही जर एन्व्हायरमेंटचं बघितलं असेल, 2021 मध्ये काय आलं की एन्व्हायरमेंट ही संज्ञा ना कुणी दिली, आय गेस ट्रान्सले काहीतरी उत्तर आहे. म्हणजे ना जर आपलं जे पर्यावरणाचं पुस्तक आहे तुषार घोरपडे सरांचं, त्याचा जो पहिला चॅप्टर आहे ना, त्यात ना डायरेक्ट एकदम फॅक्च्युअल डेटा दिलाय, आणि तो जर तुम्ही नीट केला ना तर 100% 1 किंवा 2 प्रश्न येतील. कारण राज्यसेवेला एक काय म्हणतो 5 प्रश्न तर पर्यावरणाचे आहेत, आणि पर्यावरणाचा अभ्यास इतका अवघड पण नाहीये, पण नेग्लेक्टेड आहे. आणि 5 ला ना जर आपण 3 घेतोय ना तर आपण शहाणं नाही झालो, आपण खुळ झालं. 5 ला ना 5 पैकी 5च आले पाहिजे खरं तर. आता बघा, आता जेव्हा मी हा प्रश्न वाचला, म्हणलं हे काय मला डेफिनेशन माहित आहे का, नाही. पण आता काय म्हणतो, मग आता मी इथं वाचलं, मला काय दिसतंय, युनिव्हर्सल एन्सायक्लोपीडिया आणि हे ब्रिटॅनिका एन्सायक्लोपीडिया. मग म्हणलं 100% हे उत्तर ह्या दोन्हीपैकी कोणाचं तर असणार, आणि त्यामुळे मी उत्तर आय गेस युनिव्हर्सल केले, पण ह्याचं उत्तर आहे. आता हे शक्य आहे का, शक्यच नाही. प्रत्येक जण काय ना काही तर आपलं डेफिनेशन देतं, आपण काय प्रत्येकाचं तर आपण हे नाही करू शकत, बरोबर. त्यामुळं असं अंदाज आहे, अंदाज घ्यायचा आणि असं करायचं. आता ठीक आहे, नाईस. हा प्रश्न खूप मस्त आहे, खूपच मस्त आहे. अरे एक मिनिट, मी ह्याच्यात वाचतो. हे बघा, पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात चुनखडक, जिप्सम आणि खनिज मिठाचे साठे वितरित झाले आहेत. खालीलपैकी कोणते कारणे या खनिजांच्या साठ्यांच्या वितरणास कारणीभूत आहेत. म्हणजे काय आपल्याला दिसतंय की राजस्थान आहे, आपला बघा, आपल्या इंडियाचा आपण असं गुजरात मॅप काढला, आपल्या इथं महाराष्ट्र आहे, घ्या, इकडं गुजरात आहे, आय गेस. ठीक आहे, पण हे घ्या, समजा हे हे आहे राजस्थान, आणि इथं काय दिलंय, आता काय म्हणतो, एक मिनिट, मॅप जाऊ दे, मला मॅप काढता येत नाही. ठीक आहे. बरं ठीक आहे, आता आपण बघू. आपण ऑप्शन वाचू. ऑप्शन मला इंग्लिशमध्ये वाचू. सी, western part of Rajasthan was submerged under the sea water during
प्री कार्बन ड्युरिंग प्री कार्बोनिफरस पिरियड. तर हे बरोबर आहे का? तर असण्याची शक्यता आहे, कारण मला तर नक्की माहित नाहीये हा. आणि जर म्हणलं की जर माहित नसलं तर करेक्ट धरायचं, आपण फक्त चुकीचं शोधू शकतो. त्यानंतर काय दिले आता, वेस्टर्न पार्ट ऑफ राजस्थान रिसीव्स लो रेनफॉल. तर एक लक्षात ठेवा की मॅक्झिमम आता जे आपलं जे जूनमध्ये ते येतं ना, तर कुठलीही गोष्ट आपलं जे वेस्टला आहे, म्हणजे बघा आता आपल्या इथं कोकण आहे, तर गुजरातमध्ये पण जे कच्छ आहे, इथं काय बंदरी आहे तिथं, हा बरोबर, म्हणजे आपलं हे आहे. तर मग काय म्हणतो की वारं त्या बाजूने येतं, त्यामुळे वेस्टर्न पार्टला आपला 100% रेनफॉल असणारच. का? आपण जर भारताचा मॅप आहे, आपण सगळे ह्या बाजूला पडतो, म्हणून आपल्या पश्चिम दिशेला पाऊस पडतो, आणि जे उजव्या बाजूला आहे त्यांचा ना उजव्या दिशेला पाऊस पडतो. ठीक आहे. त्यामुळे जर हे आहे ना, हे वेस्टर्न पार्ट ऑफ राजस्थान रिसीव्ह लो रेनफॉल, तर हे चुकीचं आहे. आणि त्यामुळेच वेस्टर्न पार्ट ऑफ राजस्थान हॅज हॉट अँड ड्राय क्लायमेट. चुकीचं आहे. का? कारण इथं पाणी आहे आणि इथं पाऊस भरपूर पडतो, आणि जर इथं पाऊस जर जास्त पडणार तर इथं व्हेजिटेशन लो असणार का? नाही, व्हेजिटेशन लो नसणार. त्यामुळे हे जे उत्तर आहे बघा, 23चं उत्तर 23चं उत्तर 1 आहे. ठीक आहे, असं आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर आहे. त्यामुळे जर आपण माहित नसलं, आपण ऑल ऑफ दिस करायला बघणार आणि हे करून येणार. दरवेळी तसं येत नाही. जर आपण थोडंसं लॉजिक वापरलं तर आपलं उत्तर येऊ शकतं. आपल्याला मॅप ते ऍटलीस्ट डोळ्यासमोर पाहिजे. हा प्रश्न, एक मिनिट, हा प्रश्न खूप मस्त आहे. हे बघा, खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह व बॉक्साईट खनिज प्रमाण अधिक असते? आता मी जरा कन्फ्युज झालो. काय मी म्हणलं, आता मला नक्की आठवत नाहीये काय आहे. पण ना लोह सोडून द्या, कारण लोह ना आपल्या महाराष्ट्राच्या भूगोलात येतोय मी सगळीकडे आहे. पण बॉक्साईट चंद्रपूरमध्ये बॉक्साईट आहे का? तर नाही. बॉक्साईट फक्त आणि फक्त कुठं कोकणात आहे आणि कोल्हापूरमध्ये, बरोबर. आता कोल्हापूरमध्ये बॉक्साईट आहे आणि कुठं सिंधुदुर्गमध्ये, रत्नागिरीमध्ये इथं फक्त बॉक्साईट मिळतो. आणि इथं विचार केला की इथं जर विचारली की कुठली माती आहे, तर कुठली? जांभा मृद आहे, म्हणून इथं म्हणजे कंबाईनचा महाराष्ट्र भूगोलचा प्रश्न आणि इकडं असं लॉजिक आपण लावलं. म्हणजे आपल्याला काय, अभ्यास आपल्या सगळ्यांचा झालाय, तो वापरता आला पाहिजे. इकडचा अभ्यास उचलायचा, दुसरीकडे वापरायचा, मगच आपल्याला तिकडनं उत्तर मिळतं, हा आउटपुट मिळतं. आता बघा, आता हं, आता काय म्हणतो, आता हे वाचा. कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकाऊ आहे. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. आता वजन घटणारा, आता हा वजन न घटणार आहे, पण वजन घटणारा कुठला आला? तर आपलं ऊस आला, बरोबरच, कारण हे प्रमाणे येऊन जातं. आता वजन घटत नाही, ऍज पर हे क्वेश्चन. त्यामुळे जर हिचं वजन घटत नाही, तर ह्याच्याजवळ फॅक्टरी असण्याची गरज आहे का? नाहीये. इकडे पण असू शकतं, तिथं पण असू शकतं. त्यामुळे बघा, सुती कापड उद्यान हे आहे, बरोबर आहे का? हे दुसरं पण वाक्य बरोबर आहे. फक्त काय आहे, एच आणि आर चा संबंध आहे, नाहीये. हे उत्तर आहे 2. मी तसंच केले, तुम्ही पण एकदा विचार करा, तुमचं पण नक्की निघेल. इन द फिजिकल मॅप ऑफ महाराष्ट्र, हे आता माहित पाहिजे आपल्याला ना, सारखं ना डोळ्यासमोर मॅप आले पाहिजेत, की नक्की काय आहे. तर मला एवढं माहित होतं, मला हिरवा नाहीये माहित होतं, कारण काय इतकं पण महाराष्ट्र काय म्हणतो हिरवगार नाहीये. डार्क ग्रीन तर शक्यच नाही, त्यामुळे पिवळा किंवा तपकिरी. त्याचं उत्तर काय आहे बघू, कारण मी पण कन्फ्युज, मला पण आठवत नाही. पिवळा मिळाले. ठीक आहे. जसं म्हणलं की माहित नसलं तर 3 मारून यायचं, 3 मारून आलो असतो, झालं असतं. आता मस्त, हा प्रश्न खूप मस्त आहे. हे बघा, खालील कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धात उन्हाळी अयन दिन येतो? आता ना सांगतो. एक पहिल्यांदा लक्षात ठेवा की आपल्या तारखा काय आहेत? हे बघा, ह्या आहेत: 21 मार्च, 21 जून, 23 सप्टेंबर, 22 डिसेंबर. आता लक्षात कशा ठेवायचं? मार्च पासून सुरू करायचं आणि 3 महिने काय हे म्हणायचे: मार्च, जून, सप्टेंबर आणि डिसेंबर. ठीक आहे, असं आहे. आता त्यातनं आता ना हे खूप जणांचं कन्फ्युज झालं, कारण ना इथं काय दिले माहिती का, दक्षिण गोलार्धात दिले. आता ना आपण फक्त विचार करायचं की आपलं आता हा वर्ल्ड आहे, आपला हा एशिया आहे, आणि एशिया म्हणजे आपला भारत इकडे आहे. आता भारत ना काय म्हणतो, नॉर्थ मध्ये आहे का साऊथ मध्ये आहे? तर पहिली गोष्ट काय आलं, आपण आहे नॉर्थ मध्ये. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता नॉर्थ मध्ये. आता इथं 22 डिसेंबर कडे लक्ष द्या. आता डिसेंबर मध्ये काय असते, थंडी असती का आपलं ऊन असतं? भारतामध्ये काय असतंय, तर आपलं विंटर असणार, बरोबर. आपलं थंडी असणार. आणि आपल्याला काय काढायचं आहे, की हे बघा, साऊथ मध्ये समर सॉलिस्टिस कधी असणार? सिंपल आहे ना, की आपल्याकडे जर विंटर सुरू आहे, तर साऊथ मध्ये समर असणार. त्यामुळे ह्याचं उत्तर असं निघतंय. आता हे असे 4 जण आहेत, असं करा मग. विंटर रेनफॉल रिसीव्ड बाय, आता हे जे आहे, जर आपल्याला माहित असेल, जर आपण नीट वाचलं तर आपल्याला कळलं की ह्याचं उत्तर हे आहे. जर माहित नसलं तर जे मोठं उत्तर दिसते ते करून या. पण मला असं वाटतं की अजून वेळ आहे भरपूर, आणि काय म्हणतो की जर वेळ असला तर उगाचच काय म्हणतो आपण उगाच सर्वासर्वी करण्यात अर्थ नाही. जर तुम्ही आपल्या जिओग्राफीसाठी ना, जे आपलं फॉरेस्टचा पेपर झाला, त्याचे प्री आणि मेन्सचे एकदा पेपर बघा, आणि फक्त पर्यावरणाचे रिलेटेड एमसीक्यू बघा, तेच रिपीट होतात. आणि जर तुम्ही हे वाचल्यावर तुम्हाला कळेल. जिओग्राफी करायला लागणार आहे का? तर ऑफकोर्स करायलाच लागणार आहे.
आता बघा, हे आपलं कशावर आहे बघा. ट्रेंचेस आर फाउंड मेनली अलोंग द कोस्ट ऑफ वेस्टर्न पॅसिफिक ओशन बिकॉज ऑफ विच. तर हा जो शब्द आहे ना, हा शब्द अख्खं उत्तर देऊन जातो. सबडक्शन झोन. आता जर तुम्ही जिओग्राफी केलंय किंवा कुठलंही पुस्तक वाचलंय, तुम्हाला कळतं की सबडक्शन झोनमुळेच हे झालंय. पॅसिफिक ओशन आणि आपलं जे कॉन्टिनेंट्स आहे त्यातलं जो हे आहे, तर सबडक्शन झोनमुळे झालंय. त्यामुळे हे एक उत्तर आल्यामुळे डायरेक्ट होतं. आता जर काय काय जण ना जे वरच्या ट्रिक वापरली, मोठं उत्तर शोधून हे करून जातील. पण नाही, सगळ्यात पहिल्यांदा नॉलेज आणि त्यानंतर ट्रिक. हेच काय लक्षात ठेवा. आता खूप मस्त क्वेश्चन आहे हा. म्हणलं जिओग्राफीचे क्वेश्चन सगळे कन्सेप्च्युअल आहेत. कन्सेप्ट नीट असले तर तुम्हाला डायरेक्ट उत्तर निघणार. कन्सेप्ट नीट नसलं तर उत्तर निघणार नाही. सी बघा, द द क्लायमॅटिक फेनॉमिनल ऑफ रिट्रीटिंग मान्सून इज द रिझल्ट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग ॲटमॉस्फेरिक कंडिशन. हा, मराठीतून होते बघा. मान्सूनचा माघार हा भारतातील हवामानाचा कशासाठी आहे. आता पहिली गोष्ट आपण आपला इथं असा नॉर्मल भारत काढूया. आता आपला नॉर्मल आपला नॉर्मल हे कसा असतो, इकडनं असतो बरोबर. खालनं येतो. पण आता आपल्याला काय आहे की मान्सूनचा माघार म्हणजे कधी आपला जो नंतरचा जो पाऊस पडतो ना, तो घटला कारण आपले विंड्स इकडनं येतात. तर हे जर ना काय कारण काय आहे, कशामुळं होतं. तर हे बघा, आता जे हे आहे ना, आता हे बघा, भारताचा वायव्य भागेकडून आग्नेय भागेकडे उच्च हे होते. म्हणजे काय आपलं जे नॉर्थ वेस्ट आहे, नॉर्थ वेस्टर्न पार्ट पासून साऊथ ईस्टर्न पार्ट म्हणजे जो हा भाग आहे ना, इथं ना हाय प्रेशर बेल्ट होतं असं ते उत्तर दिले. साधी गोष्ट, इथं जर हाय प्रेशर बेल्ट झाला म्हणजे इथं काय असणार, लो प्रेशर बेल्ट आणि एअर फ्लोज फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. आणि तेच तर आहे ना, बघा ना, आपण काय दाखवलं इथं, आपण दाखवलं की वारं इकडनं इकडे यायला लागलं आणि त्यामुळे तर होतंय ना. असं आहे. त्यामुळं ह्याचं उत्तर आहे 3. हे असं ह्याच्यातलं कन्सेप्ट आहे, शॉर्टमध्ये सांगितला. पुढचे तुम्ही हे वाचले ना, तुम्हाला कळेल की हे काही रेलेव्हंट नाहीयेत. ठीक आहे. आता जर जर आता काय म्हणतो, जर महाराष्ट्र आपल्याला माहित असेल, आता हा आपण आपलं साधं महाराष्ट्र काढू, तर आपल्याला काय माहित आहे, सगळ्यात सगळ्यात वरती काय आहे इकडं, तर आपली नर्मदा नदी आहे. नर्मदा नदीच्या इथं काय आहे, 7 पुढं आहे बरोबर. त्यानंतर काय आहे, इथं गोदावरी नदी आहे. त्यानंतर इथं काय आहे, 7 माळ आहे बरोबर. त्यानंतर मग कुठली नदी आहे, कृष्णा नाही आहे, कुठली आहे गेस, नाही, 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 काय तर चुकलं. सातपुडा दक्षिण, अरे यार, चुकलं. हे बघा, इथं आपली नर्मदा आहे. इथं सातपुडा आहे. इथं तापी आहे. नंतर इथं सातमाळ आहे. त्यानंतर इथं गोदावरी नदी आहे. आणि गोदावरी नदीच्या खाली काय आहे, तर आपलं हरिश्चंद्र बालाघाट आहे. त्यानंतर मग इकडं कुठली आहे, तर आपली भीमा नदी आहे, पुण्याची. त्यानंतर त्या खाली काय आहे, साताऱ्याचं शंभू महादेव डोंगर आहे. आणि त्याखाली आपली कोल्हापूरची कृष्णा नदी. असं हे आहे. म्हणजे नदी डोंगर नदी डोंगर नदी डोंगर हे आपलं आहे. महाराष्ट्राचं भूगोल नीट केलं असलं तर आपल्याला एक मॅपने आयडिया आहे आणि तेच सगळं दिले. त्यामुळे वरील सर्व बरोबर आहे. सिंपल प्रश्न होता, इतकं काय अवघड नव्हता. जर केला असतं तर. द थिंग इज काय म्हणतो, मी जास्तच आउट ऑफ रीच गेलोय सध्या, म्हणजे अभ्यास बंद आहे. त्यामुळे मी पण जरा कन्फ्युज व्हायला लागलोय. आता बघा, आता हे मस्त दिले हे. सह्याद्रीतील रांगा सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी काय झाले, त्याचं इरोजन झाले. तर ह्याचं कारण काय दिले. तर हे बघा, सह्याद्रीतील उगम पावणाऱ्या कोकणातील नद्या हे 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 जे आहे ना, हे तिन्हीच्या तिन्ही वाक्य सगळ्यांना सेमच आहेत. तर मग ह्याचं काय आहे, तर आपल्याला माहित आहे. बघा, इथे काय दिले की तळाशी खनन. जर तळाशी खनन केलं ना, तर इथं तर सह्याद्री काय म्हणतो की तिकडं एक वेळ काय म्हणतो की हे होईल, वस्ती ते क्रिएट होईल. पण इथं वरती काय दिले की सह्याद्री डोंगर सलग नाहीये, तुटले. मध्ये का तुटले, तर 100% जिथनं नद्या सुरू होतात तिकडनंच खनन झालं असणार ना. त्यामुळे इरोजन ऍट द काय म्हणतो हेडवर इरोजन, आणि हे उत्तर आहे. आणि हे झाल्यामुळं सह्याद्रीचं असं झालेलं आहे. आता बघू, ऍज कम्पेअर टू, हे बघा, ऍज कम्पेअर टू गोदावरी द कोर्स ऑफ कृष्णा. हा, आता बघा, खूपच मस्त दिले ह्याने, खूपच मस्त दिले. प्रश्न म्हणजे असा मस्त बनवलाय. पहिली गोष्ट काय आहे, की कावेरी नदी येते कुठं आपल्याला माहित पाहिजे, तर कावेरी नदी येते साऊथला बरोबर. आता साऊथला येते आणि त्यातनं तिने काय दिले की हिवाळ्यात ना त्याचं पाण्याचं प्रमाण वाढतं. आता हिवाळ्यात वाढतं, म्हणजे नॉर्मली जो आपला पाऊस असतो ना, तो कधी असतो, जूनला असतो. पण हिवाळ्यात कधी आपला काय म्हणतो की हिवाळ्यात आपला कुठला पाऊस असतो, तर ईशान्य कडूनचा आपला पाऊस असतो ना. एक मिनिट. बरोबर. आपला जो ईशान्येकडून म्हणजे नॉर्थ ईस्टचा पाऊस हिवाळ्यात पडतो आणि त्यामुळे त्याचं उत्तर ते आहे. आता जर इथं आपलं जर समर दिलं असतं ना, तर आपलं उत्तर काय असतं, तर आपलं उत्तर 1 आलं असतं. पण इथं काय दिलं, हिवाळा दिलाय. म्हणजे कधी डिसेंबरच्या वेळी, आणि डिसेंबरच्या वेळी आपण जे रिट्रीटिंग मान्सून बघितलं, की त्यावेळी वरनं जे वारं येतं आणि तिकडनं पाऊस पडतो. त्यामुळं असं आहे. त्यामुळं उत्तर 2 आहे.
बघितलं ना, म्हणजे अतिशय म्हणजे जिओग्राफीचं तर ना, जो अॅनालिसिस केलंय, जो हे केलंय, भरपूरच जास्त डीपमध्ये केलंय आणि काय म्हणतो, की आपलं भरपूर जास्त आपल्याला नीट जर अभ्यास केला तरच आपल्या जिओग्राफीचे प्रश्न सुटणार. आता हा जो प्रश्न आहे अल्फ्रेड लेंगनर, हा पूर्णपणे आपल्याला जर आपण वाचन केलं असलं तरच येणार. मी याचं उत्तर 3 करून आलोय, पण ह्याचं उत्तर 1 आहे आणि ह्या प्रश्नाची तयारी नाही आपण नॉर्मली करू शकत. प्रिलिम्सला तर करू नाही शकत. तर मग काय-काय क्वेश्चन सोडून द्यायचे, नाही तर काही ना काहीतरी मारून यायचं. आता बघा, आता वाचायचं आणि बघायचं हे आहे का अस्तित्वात? होते का? वाचा. केंद्रित वस्ती बहुधा शेतवाड्यांना वाढलेली असते. आता बरोबर आहे का? तर कसं शक्य आहे? केंद्रित वस्ती म्हणजे काय झालं? आपलं अर्बनायझेशन घे, आपलं सिटी घे, म्हणजे आपलं जे काय म्हणतो जे शहर, शहरांच्या बाजूला शेतवाड्या असतात का? नाही. जर आता डोंगर-बिंगर असलं, काही तर असं हे असलं म्हणजे किंवा फॉरेस्ट कव्हर जास्त असलं, तर आपलं काय असणार, की छोटे हॅमलेट्स किंवा शेतवाड्या असणार. त्यामुळे हे जे आहे ना, हे कॉन्ट्राडिक्टरी आहे. कारण केंद्रितमध्ये शेतवाड्या कधीच नसतात. त्यामुळे हे पहिलं चुकलंय. आणि हिमालय प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाहीत. बरोबर आहे का? बरोबर आहे. का? कारण जेव्हा डोंगर असतं तिथं पाणी, इलेक्ट्रिसिटी हे जास्त पोहोचत नाही. त्यामुळे तिथं केंद्रित कधी नसतं. तिथं काय असतात? तिथं शेतवाड्या असतात. त्यामुळे फक्त 2 बरोबर. त्यामुळे उगाचच आधी वाचा, बघा आणि आपलं एनालिसिस करा, की रिअॅलिटीमध्ये काय आहे. उगाचच यायचं आणि डायरेक्ट 3 मारून यायचं असलं काही करू नका. आता हे काय आहे, तर जर आपल्याला माहीत असलं सिंपल आहे. जर आपल्याला सायन्स आपण नीट केलं असलं तर आपल्याला माहिती आहे. ह्याला काय असतं, की क्रिटिकल ह्याचं काय असतं, ह्याला सुपर कंडक्टर असतं आणि आय गेस हा पी-वाय-क्यू पण आहे त्यामुळे हे. आता हा जो प्रश्न आहे तर याला एक फॉर्म्युला आहे. θ/360 - 1 असा हा प्रश्न आहे आणि हा ना मागच्याच वर्षी आलेला 22च्या ह्याला आलेला. त्यामुळे माझा बरोबर आलाय 360 इथं 360 - 1 म्हणजे किती 10 - 1 त्यामुळे याचं उत्तर येते 9. असं हे सोप्पं आहे. सोप्पा प्रश्न होता. जर आपल्याला माहीत असलं हे कसं करायचं 11वी स्टेट बोर्डचा प्रश्न आहे. हे काय मला माहीत नव्हतं आय गेस मी काय माहिती मी काय मारून आलोय हे बघा उत्तर एक बघू आपण एक मिनिट. 38 हॅशटॅग झालाय. ठीक आहे. अरे यार! प्रश्न नंबर 38 एकच मिनिट. वेळ झालाय. ठीक आहे. मिनिट. हं. काय म्हणतो म्हणजे मी काय म्हणतोय, की सायन्स कसं आहे माहिती आहे का? सायन्स आता आपल्या प्रत्येकाला अवघड जाते. आता माझं तर सायन्स बॅकग्राऊंड आहे. तरी पण मला सायन्स अवघड जाते. कारण इतकं आपण डीपमध्ये ते असं केलेलं नसतंय. पण कसं आहे, की आपल्याला जर परीक्षा पास व्हायची आहे किंवा हे करायचं आहे, तर थोडं ना थोडं तर करायला लागणार. मी असं म्हणत नाही, की पूर्ण सायन्स करा. जर तुम्ही फक्त राज्यसेवा हे करताय. पण ॲट काय म्हणतो आपले पी-वाय-क्यू तर झाले पाहिजेत. कारण लिटरली प्रश्न रिपीट होतात आणि मला आधी वाटायचं काय एवढं काही नसते पी-वाय-क्यूचं. पण नाही. प्रश्न आहे तसे रिपीट होतात. 2022चा ना हा सायन्सचा प्रश्न उघडून बघा आणि मी काय म्हणतोय, एक वेळ ना पॉलिटीचे प्रश्न रिपीट नवीन प्रश्न आले ना तरी चालतील. कारण तो आपल्याला सॉल्व्ह होणार आहे. आपण त्याचा अभ्यास केलाय. पण डूड सायन्स सारखा प्रश्न आहे ना, तर त्याचं ना जर पी-वाय-क्यू तर केलंच पाहिजे. कारण आधीच आपल्याला तो अवघड जातो. ठीक आहे. चला हे आले. आता बघा, आता हे खूप भारी आहे. इव्हन अल्फा पार्टिकल्स इमिट फ्रॉम रेडिओएक्टिव्ह एलिमेंट. आता जर आपल्याला अभ्यास नीट केला असला तर आपल्याला माहित आहे, की ॲटॉमिक नंबर 2 ने डिक्रीज होतो आणि अगे म्हणतो ॲटॉमिक मास 4 ने डिक्रीज होतं. आणि असंच ना जर आपण हे जर बघितलं कशाचं अल्फा आणि जर बीटा पार्टिकल्स होतं, तर आय गेस फक्त त्याचा एक इलेक्ट्रॉन लॉस होतो आणि गॅमा पार्टिकल्सचा इट हॅज नो इफेक्ट. आणि बघा सायन्स उघडून बघा अल्फा, बीटा, गॅमा या पार्टिकल्सवर दरवेळी प्रश्न आहे. त्यामुळे जर तुम्ही सायन्सचा अभ्यास करताय आणि फिजिक्सचा तर फिजिक्सचा आधी हे चॅप्टर कंप्लीट करा. इम्पॉर्टंट हे नाहीये काय म्हणतो आपल्याला किती येतं. इम्पॉर्टंट हे की आपल्याला काय म्हणतो की किती येण्यापेक्षा सगळे टॉपिक आपण हे करण्यापेक्षा एक लिमिटेड टॉपिक फोकस केला पाहिजे. आता हे आहे फॅरेनहाइट टू डिग्री कन्व्हर्जन आहे आणि आय गेस मला नाही आठवत आहे फॉर्म्युला काहीतरी आहे. x-9/5 काहीतरी आहे इज इक्वल टू हे. एकदा सर्च करा बघा कारण मला पण आठवत नाहीये आणि आता सर्च करत काय नाही बसत. आता आता बघा 2021च्या ह्याच्यात काय आलेला तर की 88 दिवस ही आता अर्थची किती आहे रेव्होल्यूशन स्पीड 365 दिवस लागते 1 वर्षासाठी. 88 दिवसात कुठलं येतं? तो जो पहिला हे प्लॅनेट आहे म्हणजे मर्क्युरी तर त्याचा 88 दिवस. महत्वाचं काय आहे जर 2021च्या ह्याला पण जर विचारले मर्क्युरीबद्दल आणि ह्यावेळी पण विचारले याचा अर्थ काय जो आपला जो सोलार सिस्टम आहे त्याच्यात एक प्रश्न 100% बनतोच आहे आणि ह्यावेळी पण बनणार. त्यामुळे जर आपण जिओग्राफी करतोय तर सोलार सिस्टम आपल्याला इग्नोर करून चालणार नाही. आता हे सांगतोय. आता हे झालं. आता बघू. आता आपल्याला जर एवढं माहित असलं, की मर्क्युरीचं रिव्होल्यूशन स्पीड 88 आहे आणि जे प्लुटोची काहीतरी काय 360 वर्ष असं काहीतरी आहे. ह्याचा अर्थ आपल्याला काय कळतोय, की जो प्लॅनेट सगळ्यात जवळ आहे त्याची रिव्होल्यूशन स्पीड काय आहे जास्त आहे. स्पीड जास्त आहे आणि डेज कमी आहेत आणि जो सगळ्यात लांब आहे तो हळू करतो बरोबर. त्यामुळे बघा द स्पीड ऑफ प्लॅनेट इज फास्टर व्हेन दे आर निअरर टू द सन.
बरोबर आहे. त्यामुळं हे ऑप्शन बरोबर आहे. जर आपल्याला माहित नसलं, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, की मला फक्त 88 दिवस माहित होतं. तिकडनं मी कसं काढलं? मर्क्युरीची 88 आहे, बरोबर. अर्थची 365 आहे. याचा अर्थ काय? की हळू-हळू स्लो व्हायला लागले आपण. असं आपण काढलं. असं आपण करायचं. आता बघा, जर आपण ह्याचा अभ्यास केला असला, की जास्त आपल्याला माहित नाही, पण आपल्याला व्हिटॅमिन सी स्कर्व्ही एवढं जरी माहित असलं, तरी इकडनं उत्तर निघतं सी. आयोग काय करतं, जर ना आपल्याला काय म्हणतो अवघड जे सब्जेक्ट्स आहेत त्याचं ना ऑप्शन खूप सोपं देतं आणि सोपे सब्जेक्ट आहे त्याचा ऑप्शन अवघड देतं. आपल्याला तसा आपला अभ्यास झाला पाहिजे. ह्याच्यावरनं आता काय आहे, तर पुढच्या वेळी विचारतील, आता पुढच्या वेळी नुसतं स्टेटमेंट विचारतील किंवा विचारतील. व्हिटॅमिन्सवर प्रश्न आहे, तर त्यामुळे ते पण आपण केलं पाहिजे. आता हा प्रश्न काय माझा बरोबर आला नाही. आय गेस याचं उत्तर गहू आहे, व्हीट आहे आणि हे जे आहे, तर हे काय तर आपलं नेम आहे. सायंटिफिक नेम आहे. ॲग्री ज्यांनी केले त्यांचं बरोबर येईल. ह्याला काय उत्तर असं नाही का म्हणतो. सायन्सला काय तर तुक्के असे नाहीच आहेत म्हणता येईल. मी जोवर केलेलं कारण नाही का आपलं 3 हे म्हणून. आता हे खूप मस्त आहे. आता हे जर काय केलं, मी मराठीत पण वाचलं, इंग्लिशमध्ये पण वाचलं आणि उत्तर निघालं. सगळ्यात पहिल्यांदा मी इंग्लिशमध्ये वाचलं. इंग्लिशमध्ये वाचल्यावर मला काय कळालं, चला म्हणलं 3 किंवा 4 मध्येच काय ना काय तर उत्तर आहे. का? कारण दिसतच आहे की 2 सिमिलर ऑप्शन दिलेत. मग आता मी काय केलं, मी गेलो आपलं मराठीमध्ये. मराठीमध्ये काय शंखशास्त्र दिले आणि शंख दिले आणि मला माहिती आहे की इंग्लिशमध्ये शंखाला सेल्स म्हणतात. त्यामुळे म्हणलं बाई काही ना काही तर लॉजिक असू शकते. मी ऑप्शन 3 करून आलो आणि ऑप्शन 3 बरोबर. म्हणजे जर माहित नसलं तरी आपण कसं करू शकतो. आता ह्याचा काही आपण कोण असा डायरेक्ट अभ्यास करू शकत नाही. आता आता बघा, आता हे जे म्हणलं ना, की हे सॉल्व्ह करायची पद्धत आहे. पहिल्यांदा मी बघितलं ऑल ऑफ दीज आहे का? म्हणलं नाहीये. चला, मग नंतर मॅक्सिमम ऑप्शन किती आहेत? तर ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 2 इथं मॅक्सिमम आहे. म्हणलं आता एकाला कोणाला तर बाहेर काढायला लागणार. ए, बी म्हणलं सोडून देऊ. सोडून दिलं. आता काय आहे? सी आणि डी मध्ये बघायचं आहे. आता इथं काय मला शब्द दिसला? ओन्ली शब्द दिसला. हे बघा, मी तुम्हाला म्हणतो इंग्लिशमध्ये पण प्रश्न वाचत जा. ओन्ली झाल्यावर काय झालं? तर मग त्याचं ना कार्यक्षमता लिमिटेड झाली आणि ओन्ली किंवा जस्ट किंवा असे जर शब्द आले ना, तर समजायचं की मुद्दामून आयोग काहीतरी गेम खेळायला लागले. त्यामुळे मी काय म्हणलं ओन्ली टेरेस्ट्रियल म्हणलं, मला इतकं आठवत नव्हतं किंगडम फायलम मोलुसाचं काय आहे. म्हणलं कदाचित ते रॉंग असू शकते म्हणून मी ऑप्शन ए केलं आणि ऑफकोर्स बरोबर आले. ठीक आहे. असं आपण करू शकतो. आता पार्ट सुरू झाला इकॉनॉमिक्स. एक लक्षात ठेवा, इकॉनॉमिक्सचा ना आपण प्रत्येक जण म्हणजे बघता येईल आपण कोण एवढा अभ्यास नाही करत, पण इकॉनॉमिक्सला मार्क्स जास्त मिळतात. खूप जास्त मार्क्स मिळतात. आपण विचार करतो की जेवढा आपण कमी वेळा म्हणजे काय म्हणतो जेवढा आपण वेळ ना सगळ्या सब्जेक्टला देतो, इकॉनॉमिक्सला आपण कोणच वेळ देत नाही आणि त्याला कारण आहे. कारण ना आपल्या डोक्यावरनं जातं आणि त्यातनं सांगू पेपरला खूप सोपं येतं. एक सांगतो इकॉनॉमिक्स असलं ना फक्त ऑल ऑफ दिस मारायचं आणि व्हायचं पुढं. लय डोक्याला शॉट द्यायचा नाही. जर आपल्याला एक्झॅक्ट माहित असलं तर आणि ऑलमोस्ट ना आणि कुठल्याही क्वेश्चनमध्ये ना निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असं ना बाहेर काढायला लागा. जर निगेटिव्ह दिसलं तरच विचार करायचा. पॉझिटिव्ह असलं नीट हे करून टाकायचं. विच ऑफ द फॉलोइंग आर द मेजर फॉर द लँड रिफॉर्म्स अबॉलिशन ऑफ बरोबर आहे. ऑल ऑफ दिस मारलं गेलं पुढं. आता हे बघा अन्नपूर्णा योजना. अन्नपूर्णा योजनाबद्दल जर मला माहित नाहीये, पण मग मी काय विचार करणार ही कोणासाठी आहे? मला माहित नाही, पण आयोग दाखवायला लागले ना, एवढे लांबचे लांब दिले. कशासाठी दिले? आपल्यासाठीच दिले ना, बघायला. करा, टिक मारा, पुढे जावा. आता याचं कसं आहे, प्रत्येक योजना तर आपण नाही करू शकत, पण जर दिलंय तर मग करून घेऊ. आणि आता आता एक वेळ काय अन्नपूर्णा योजना थोडं वाचून ठेवा. त्याबद्दल येऊ शकते प्रश्न. बॅलन्स ग्रोथ. आता बॅलन्स ग्रोथचं काय झालं? बॅलन्स ग्रोथ रेट एम्स. आता हे काय मला माहित नाहीये काय टू बी ऑनेस्ट आणि मग विचार केला काय असू शकतंय. तर मग आता बघा इथं बघा इथं काय आहे? 1 आहे, इथं 2 आहे आणि इथं 3 आहे. इथं 3 जण आहेत. प्रत्येक ह्याच्यात काय आहे? 1, 2, 1, 2 आणि 1, 2. आता बॅलन्स्डच आहे. त्यामुळे म्हणलं सर्वसमावेशक ऑप्शन लांबड्याच्या लांबडं सगळ्यात मोठं ऑप्शन टिक केलं बरोबर आलं. ठीक आहे. यायचं पुढं. आता हे खूप मस्त दिले. नागरीकरण म्हणजे आता ऑल ऑफ दिस आले का? आले. आता उगाच ब्लाइंडली मारायचं का? नाही. कारण विचार करा बघा, इथं काय दिलंय? ऑप्शन्स आधी वाचायचे. शहरांमध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण आणि शहरांमध्ये लोकसंख्येचे विकेंद्रीकरण. ह्याचा अर्थ हे 2 ऑप्शन काय आहेत? अपोझिट आहेत. म्हणजे हे 2 ऑप्शन कधीच एकत्र येणार नाही. ऑल ऑफ दिस येणार का? येणार नाही. अ आणि ब येणार का? येणार नाही. कारण एक दुसऱ्याचे ऑपोझिट आहेत. आता एक तर ओन्ली अ येणार किंवा ओन्ली ड येणार. आता त्यातनं आता खूप जणांना हे 3 करून आले. का? कारण हे नाहीतर सर्वसमावेशक. एक बघा, नागरीकरण म्हणजे काय? म्हणजे काय विचारले तर डेफिनेशन विचारले आणि डेफिनेशन कधी पण काय असते? एकच असते. त्यामुळे याचं उत्तर आहे आणि जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळलं नागरीकरण म्हणजे काय? तर नागरीकरण म्हणजे शहरांमध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण होते आणि असं वाचून बघा नागरीकरण म्हणजे लोकसंख्येच्या घनतेत वाढ. ह्याला लोकसंख्येच्या घनतेत वाढला नागरीकरण म्हणत नाहीत. आता गावाकडे जर खूप जण जर काय म्हणतो जर खूप लोकसंख्या आली घनतेत वाढ झाल्या त्याला गाव काय शहर होतं का? नाही होत. त्यामुळे हे रॉंग आहे. त्यामुळे एकदा जरा विचार करा, लॉजिक वापरा. काय होऊ शकतंय, काय नाही होऊ शकतंय, असं आहे. आता बघा, आता हे जे आहे अमृत योजनेच्या खालीलपैकी कुठलं विधान बरोबर नाही, असं दिलंय. आता आपल्याला बरोबर नाही असं एक ओळखायचंय. आता काय म्हणतो
आता बघा, अमृत हे भारत सरकारचे प्रमुख अभियान आहे का? तर बरोबर आहे. का? कारण आता अमृत आहे हां. यात काही आपल्या महाराष्ट्राची अशी काही दिसत नाही. म्हणलं हे तर बरोबर असण्याची शक्यता आहे. हां, गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांनी हे घेतलेलं आहे. आता एवढं मला माहिती आहे, की मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट हे घेते आणि शहरांमध्ये नॉर्मली कुठलं घेतं, तर हे आपलं हे नाही का, मिनिस्टर ऑफ हाउसिंग अँड अर्बन अफेअर्स नॉर्मली घेतं. मग हे पण बरोबर आहे. आता मला कन्फ्युजन होतं 3 आणि 4 मध्ये. आणि 1 मिनिट एकदा चेक करतो बरोबर. नाही तर चुकीचं लॉजिक सांगायचं. बरोबर आहे. आता 3 आणि 4 मध्ये मला कन्फ्युजन होतं. काही-काही जणांना काय वाटू शकतं, तर डेट मला नक्की एक्झॅक्ट माहीत नव्हती. पण मी काय विचार केला, की हे बघा ते देशातील शहरांमधील पाण्याच्या पुरवठ्याचे आव्हाने सोडवते, असं दिलंय. मग मी म्हणलं एक तर 3 किंवा 4 असू शकते. मी 3 मारून आलोय आणि काय म्हणतो ह्याला असं रिझन काय आहे, तर नाही आहे असं काही रिझन. 3 मारून आले. पण ठीक आहे. आणि मी काय म्हणतोय ऑप्शन 1 आणि 2 खूपच करेक्ट आहेत. त्यामुळे 3 आणि 4 मध्ये काही ना काही तुम्हाला ऑप्शन मारून यायचं आलेलं पाहिजे. एम-पी-आय. आय गेस आय टेल यू आपलं एम-पी-आयच ना हां, हे जे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आई शपथ! ह्याच्यावर नुसते प्रश्न आहेत, नुसते प्रश्न आहेत. दरवेळी एम-पी-आयवर राज्यसेवेला प्रश्न आहेत. हे जे इंडेक्स आहेत जास्त पण नाही आहेत. आय गेस 10 की 12 इंडेक्स आहेत आपल्या देसलेमध्ये. ते सगळ्यात पहिल्यांदा नीट करा. आणि ह्यावर्षी ना एक प्रश्न ना एस-डी-जी एस-डी-जी आणि एम-डी-जी ह्याच्यावर एकही प्रश्न नव्हता. ते मला खूप आश्चर्य वाटते. कारण एस-डी-जी आणि एम-डी-जीवर प्रश्न दरवेळी येतात. ह्यावेळी आला नाहीये. पण याचा अर्थ असा नाही 2024 ला जास्त येण्याची शक्यता आहे. आता बघा एम-पी-आय. जर आपण एम-पी-आय नीट केला असतं तर आपल्याला माहिती आहे 33.33 ला 33.3 ला हे आहे. तर मग हे तुम्ही काय म्हणतो ओपन करा पुस्तक आणि वाचा. काही सांगण्यासारखं नाहीये. आता हे बघा वाचायचं ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. निगेटिव्ह आहे, नाहीये, 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 नाहीये. ऑल ऑफ दिस मारलं गेलं पुढं. जास्त निगेटिव्ह दिसलं तरच काढायचं. अति डोकं वापरायचं नाही. इकॉनॉमिक्स आहे. डोकं कुठे वापरायचं? पॉलिटी. फक्त पॉलिटीला डोकं वापरायचं. बाकीच्याला जास्त डोकं वापरायचं नाहीये. लाँग टर्म रोड. बरोबर, 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 बरोबर. ऑल ऑफ दिस मारलं गेलं पुढं. यात काही निगेटिव्ह नाहीये. उगाचच वाचा तुम्ही आपलं. मी कशाला उगाचच वाचून दाखवू? व्हिडिओ बळच ताणाल हां. ठीक आहे. फॉर्म्युलेशन ऑफ प्लॅन रिक्वायर्स काय आहे? आय गेस ह्याचं पण तेच आहे 54. एकदा चेक करू नाही तर चुकीचं सांगत असायचं तुम्हाला. तेच ऑल ऑफ दिस. जोपर्यंत निगेटिव्ह दिसत नाही ना, तोपर्यंत ना इकॉनॉमिक्सचं पॉझिटिव्ह हेच मारून यायचं. आता हे आला ना, तेव्हा मला तर काही कळालं नाही. म्हणलं आता काय असू शकते काय? तर हे खूपच रँडम प्रश्न आहे आणि नाही असं कोण सांगू शकत, की ह्याचं नक्की उत्तर काय आहे. मी याचं उत्तर 3 मारून आलो. पण घरी आल्यावर मला कळालं, की हे बघा ह्यांचं काय नाव दिलंय. यांचं फक्त आडनाव दिलंय आणि हे ऑप्शन एलॅबोरेट केले पूर्ण नाव आणि आडनाव. आता त्यांना द्यायचं तर आर नुक्स पण देऊ शकत होते. नुसतं नुक्स देऊ शकत होते. म्हणजे कदाचित आयोग मला दाखवत होतं काय, हे बघा इथं 55/2 येस. आयोग मला दाखवतंय. मला सांगायला लागले, की "अरे बघ, रुद्र बघ, डोळे उघड." पण नाही, मला डोळ्यात पट्टीच ठेवायचे. त्यामुळे ह्याचं उत्तर आहे. माहीत असलं चांगलं, नसलं माहिती तर ऑफकोर्स ट्रिककडे यायला लागतं आणि आलेलंच बरं आहे. आता बॅलन्स ग्रोथ थिअरी रिक्वायर्स बॅलन्स बिटवीन. आता आपल्याला मध्येच वरती आपण जे वाचलं ना बॅलन्स ग्रोथ त्याच्यावरच असं आलंय आणि यातनं आपण आता बघा आता यात ऑल ऑफ दिस कुठं दिसतंय का? तर इथं कुठं असं नाही ऑप्शन. पण इथं काय दिसतंय? अर्थव्यवस्थेची सर्व क्षेत्र. आता म्हणजे हेच ऑल ऑफ दिस आहे आपलं. त्यामुळे हे मारून आलं असतं तरी उत्तर आलं असतं. माहीत असलं तर चांगलंच आहे. पण मी काही शिकवत नाही. अजून एक काय म्हणलेलं प्रीला जर प्रश्न खूप आउट ऑफ द बॉक्स आला, ज्याचा आपल्याला काहीच संबंध नाहीये, माहीत नाहीये, तर गप आपलं यायचं आणि दोन्ही बरोबर करून यायचं. आपल्याला खूप जणांनी वाचला आणि हा काहीतरी स्टेटमेंट एकदम निगेटिव्ह दिसतोय. त्यामुळं काय म्हणतो प्रत्येकाने काय केलं हा निगेटिव्ह दिसतोय वाटतं. त्यामुळे एला काढून टाकलं. तसं करायचं नाही. जर आपल्याला त्या काय म्हणतो क्वेश्चन बद्दल माहिती नाहीये, तर आपलं गप ऑल ऑफ दिस मारायचं. शास्त्रज्ञ आहेत ते. त्यांनी दरवेळी ॲग्री करतीलच असं नाही. काही वेळी पॉझिटिव्ह म्हणतात, काही वेळी निगेटिव्ह म्हणतात. आता बघा रंगराजन समिती. जर आपण इकॉनॉमिक्सचं पुस्तक 2 वेळा जरी वाचलं असेल, तरी आपल्याला ना डोळ्यात बसतात हे 47 आणि 32 हा आकडा खूप वेळा बसतो. जर तुम्ही पुस्तक काढलं, अख्ख्या पुस्तकामध्ये 50, 35, 55, 40, 60, 45 असे आकडे नाहीच आहेत. म्हणजे एकत्र नाहीच आहेत. त्याने ऑप्शन अवघड पण दिलं नाहीये. त्यामुळे हे उत्तरी आहे. आणि हे रंगराजन समिती एकदा तर ना एकदम जुन्या समित्या करायच्या जिथनं स्टार्ट झालं. नाहीतर एकदम नवीन समित्या करायच्या जिथं एंड झालं. मधलं नॉर्मली आयोग विचारत नाही. हे खूप मस्त विचारले. 2014 मध्ये शासनाने वित्तीय समावेशनासाठी खालीलपैकी कोणत्या योजना? खूप जण येणार ऑल ऑफ दिस करून. अरे वाच तर ना भाई वर्ष काय आहे 2014. डिमॉनिटायझेशन हे कधी केलंय? 8 नोव्हेंबर 2016 ला केलंय. काय आहे म्हणजे हे येणार का? हे येणार नाही आणि बरेचपैकी सर्व पण येणार नाही. आणि जर आपल्याला माहित असेल आय डोंट नो एक्झॅक्टली काय तर तारीख काय तर आहे 24 फेब्रुवारी की असं काहीतरी आहे. 2014 ला जनधन योजना सुरू केली. तर त्याबद्दल माहिती घ्या. आयोग इतका पण डिटेल योजनामध्ये जात नाही. साध्या-साध्या योजनांमध्ये जातात तरी पण आपण फसतो.
जेंडर बजेट. जेंडर बजेटवर 2022च्या कंबाईनला प्रश्न आलेला की जेंडर बजेट सगळ्यात पहिल्यांदा कुठल्या स्टेटने सुरू केलं आणि आय गेस महाराष्ट्र असं काहीतरी आहे. आणि त्याचा प्रश्न इथं आला की जेंडर बजेट म्हणजे काय. तर आता बघा जेंडर बजेटचा अर्थ काय असतं तर ह्या बजेटमध्ये ना महिलांसाठी एक स्वतंत्र तरतुदी असतात. म्हणजे बघा हे जे वरचे आहेत ना हे आपल्याला कन्फ्युज करण्यासाठी दिले आहेत पण जर आपण पीवायक्यूचं अनालिसिस नीट केलं असलं तर आपल्याला कळेल की ह्याचं उत्तर आहे. आता ह्याचं काही ट्रिक आहे का नाहीये. ह्याचं काय आहे रीडिंग ऑफकोर्स प्रत्येक गोष्ट ट्रिकनी सॉल्व्ह होऊ नाही शकत. सी सायन्स आय हॅव नो आयडिया. मी 3 करून आलेलो. आपण बघूया याचं उत्तर काय आहे. पण 61चं काय आहे 3च आहे. ठीक तुक्का आलेला बरोबर आला. काय नाही म्हणजे मला नाही माहिती. सायन्स ना सी आय एम रिअली सॉरी बट काय म्हणतो सी आय एम सॉरी पण मला काय सायन्स बद्दल मी एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही. मलाच येत नाही एवढं आणि मी मला काय सांगत बसणार. मला माहित पण नाही सोर्स काय आहे आणि हा सोर्स आय गेस हा आहे काहीतरी ह्याच्यात आपल्या स्टेट बोर्ड मध्ये बघा मिळालं तर बघा. सायन्स आय एम रिअली सॉरी काय मला आयडिया नाही. हा 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 हे ना हे बघा हे मी कसं काढलं बघतो. म्हणजे पन्नास वेळा सांगितले आधी पण काय आता दिसतं नसणार म्हणलं काय तर असेल आणि म्हणलं इतकं डिटेल दिले म्हणलं 0.23 म्हणलं यू मारून आणि हे बघा 65 तेच आहे. बघा 65 एक त्यामुळे आले बरोबर. मी काय म्हणतोय आधी अभ्यास करा आणि अभ्यासाच्या नंतर कधी पण हे ठेवायचं हा आपल्या ट्रिक्स ठेवायच्या. ह्याचं काय मारलेलं मी आय गेस 2 मारले वाटतं आणि 4 आहे वाटतं याचं उत्तर. 1 आहे उत्तर. सी ना कुठं दरवेळी काही ट्रिक्स कामी येत नाही हा त्यामुळे स्टडी करायला लागणार आहे. याचं 3 मारून आलोय. काय माहिती उत्तर काय आहे. बघून घ्या तुम्ही. ठीक आहे. आता हे बघा हे नाही माझं बरोबर आलंय. आता हे बघा इथं काय दिलं माहिती का इंग्लिशमध्ये वाचलं काय व्हॉट इज द प्रिन्सिपल फंक्शन ऑफ हे आता प्रिन्सिपल फंक्शन दिले तर नॉर्मली ना प्रत्येक जण ऑल ऑफ दिस करून येतं पण विचार करा प्रिन्सिपल फंक्शन दिले कधीही एक फंक्शन विचारले एक फंक्शन कधी पण काय म्हणतो म्हणजे सिंगलच असतं डेफिनेशन एकच असते प्रिन्सिपल फंक्शन एकच असतं चार प्रिन्सिपल एकच असतं आता तवाला नाही हा पण ठीक आहे हा तेच आहे PAL आहे हा म्हणजे एक सिंगल फंक्शन विचारले त्यामुळे ऑल ऑफ दिस उत्तर नसणार आणि ह्याचं उत्तर 3 आहे ठीक आहे म्हणजे अशा तऱ्हेने आपण सॉल्व्ह करू शकतो. आता ह्याचं काही मला माहित नव्हतं एक तर 2 आहे किंवा 3 आहे असं मी विचार केला आणि 69चं काय बघू ठीक आहे एक आहे याचं उत्तर नाही माझं चुकलं नो आयडिया आता बघा आता ह्याला मी ऑल ऑफ दिस करणार होतो काय पण म्हणलं एकदा वाचू आणि वाचल्यावर मला काय कळालं हे 3 ऑप्शन वाचा एन्झाइम ऍक्टिव्हिटी इज नॉट डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. आता मी जसं म्हणलं की काय म्हणतो की आता टेम्परेचर डिपेंड नाही करत एक्स्ट्रीमिटीला जायचं टेम्परेचर डायरेक्ट 1000 केला तर फरक होणार का ऑफकोर्स होणार एकदम 0 केलं तर होणार का होणार म्हणजे टेम्परेचर डिपेंडंट आहे का तर आहे असं कुठलीच गोष्ट नसते जी टेम्परेचर डिपेंडंट नाहीये हा त्यामुळं हे मला असं निगेटिव्ह दिसलं मी त्याला बाहेर काढतो ऑप्शन A B D मारून आलो आणि ते बरोबर आहे इथं ऑल ऑफ दिस येतं का तर येत नाही ऑल ऑफ दिस मारायचं पण एकदा जरा तर डोळे उघडे ठेवायला लागतात डायरेक्ट ऑल ऑफ दिस मारायचं नसते. इथं बघा आता विच ऑफ द फॉलोइंग बघा यामध्ये काही समाविष्ट नाही म्हणजे यातलं कुठलं तर एक असणार जे समाविष्ट नसणार. आता जर डिटेल माहित असलं तर ठीक आहे नसेल माहिती तर नीट बघायचं निगेटिव्ह कुठं दिसतं का बघायचंय बघा जबाबदार असणार नाही असं आहे का शक्यच नाही ऑफकोर्स जबाबदार असणार. मी तुम्हाला शिकवत नाहीये बरोबर मी 164 सांगत नाहीये हे अनालिसिस आहे मी तुम्हाला सांगतोय की पेपर सॉल्व्ह कसा करायचा ठीक आहे. आता 72 आता जर तुम्ही सिटिझनशिप नीट वाचला असेल तर तुम्हाला कळेल की इथं हे 12 महिने आहे काय आणि आता जर आणि वाचलं नसलं तर ऑफकोर्स ABCD मारून करू येणार पण जसं तुम्हाला म्हणलं पॉलिटी एकटाच विषय आहे ज्याचा ना ऑल ऑफ दिसला लगेच आपण भाळलं जायचं नाही कारण पॉलिटी मध्येच आयोग गणतो इकॉनॉमिक्स मध्ये ऑल ऑफ दिस देतं भमकास देतं आणि कुठल्याही जॉग्राफी मध्ये पण देतं म्हणजे कुठल्याही ह्याला देतं पण पॉलिटी मध्ये नॉर्मली देत नाही हे जे उत्तर हे नाहीये हे जे उत्तर ACD आहे ठीक आहे. हे 12 महिने तर मग एकदा वाचून घ्या नागरिक तत्व प्रश्न असतात. आता हे जे आहे अमेरिका उपराष्ट्रपती हे ना आपल्या लक्ष्मीकांत मध्ये दिलंय आणि हे ना आपण नीट केलं पाहिजे का नीट केलं पाहिजे कारण ह्याच्यावर ना सारखे प्रश्न येतात आणि आता परीक्षा आता आपण तर काय विचार कराल की नाही का माझं राज्यसेवा आहे किंवा कंबाईन आहे तुम्ही कुठली पण घ्या तुम्ही UPSC जरी घेतलं तरी हे ना इतकं बेसिक आहे की हे ना आपला पाठच पाहिजे आणि पाठ करायला ह्याला काही ट्रिक नाही ह्याला हे नाही ह्याला गप आपलं उठायचं आणि गप्पाने पाठ करायचं ठीक आहे ऑल ऑफ दिस उत्तर आहे 4 उत्तर आहे
हां, आता हे ऑफिशियल लँग्वेज कमिटी. आता ऑफिशियल लँग्वेज जी कमिटी आहे ना, हे बघा संसदीय राजभाषा समितीचे मुख्य उद्देश काय आहे? तर मग आता ऑल ऑफ दिस पण दिले. पण जेव्हा मी हे वाचलं ना, नवीन घटक राज्यांच्या भाषिक मागण्याकडे लक्ष देणे. अरे काय आहे संसदीय राजभाषा आहे, म्हणजे ही भाषा काय म्हणती हिंदीला पुढे आणण्यासाठी आहे आणि बाकीच्या भाषांकडे लक्ष देत बसलं तर कसं होईल? त्यामुळे ऑप्शन मी ब घालवलं. एक ब गेलं आणि बऱ्यापैकी सर्व गेलं. आणि ड किंवा नुसतं हे आहे. तर हे जे उत्तर आहे हे. जर तुम्ही नीट वाचलं, तर मग आपल्याला कळेल आणि जर आपण काय म्हणतो पुस्तकात वाचायला लागणार तुम्हाला. चला, हा क्वेशन हॅशटॅग झालाय. त्यामुळे इट मेक्स नो सेन्स टू डिस्कस इट. हे खूप मस्त दिले. पुढीलपैकी बिगर घटनात्मक संस्था कोणती आहेत? आता बिगर घटनात्मक संस्था, नीती आयोग काय आहे? बिगर घटनात्मक आहे आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल आणि नॉन स्टॅच्युटरी म्हणजे ह्याच्यासाठी ना आपण संविधानामध्ये पण तरतूद नाहीये आणि नीती आयोग बनवण्यासाठी कायदा पण केला नाहीये. त्यामुळे ऑप्शन 1 तर बरोबर आहे. त्यामुळे 1 येऊ शकते, 2 येऊ शकते किंवा 3 येऊ शकते. हे गेलं. दुसरं काय राज्य वित्त आयोग. राज्य वित्त आयोगचं प्रॉपर कलम पण दिलंय आणि काय मला आठवत नाही. पण आपलं ह्याचं किती आहे 280 आहे बरोबर? ह्याच्यासाठी आणि आता जर हे जर कलम दिले म्हणजे काय घटनात्मक. आज तुम्हाला सांगतो घटनात्मक आणि बिगर घटनात्मक. घटनात्मक म्हणजे काय? ज्या गोष्टीला जर कलम असलं तर ते घटनात्मक आहे आणि बिगर घटनात्मक म्हणजे कलम नाही. त्यामुळं हे काय बिगर घटनात्मक नाहीये आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग त्यावेळी आपलं न्यूजमध्ये होतं आणि मागासवर्गीय आयोगाला आपला घटनात्मक दर्जा दिलेला होता. त्यामुळे हे गेलं आणि त्यामुळे उत्तर काय आहे? तर आपलं 4 नंबर उत्तर आहे आणि हे 4 केंद्रीय माहिती आयोग ऑफकोर्स आपलं राईट टू इन्फॉर्मेशन कायद्यानंतर बनवण्यात आले. त्यामुळे ते काही नाहीये. हां, आता हे जे आहे ना, तर मग हे ना म्हणजे नाही म्हणतो म्हणजे आपण पॉसिबल नाहीये हे असं सॉल्व्ह होणं. ह्याचं उत्तर हे आहे काय आणि म्हणजे काय म्हणतो जेव्हा मी हा प्रश्न वाचला, बघितलं मला काय आवाक्यात नाही, मी ऑल ऑफ दिस करून आलो. तुम्ही जरी करून आला असलं तरी त्यात काही चुकीचं नाही. एक प्रश्नासाठी काय आपण अख्खा कायदा कधीच वाचू शकत नाही आणि वाचला पण नाही पाहिजे आपल्याकडे इतका वेळ नाहीये. आता बघा, जर आपल्याला काय विचारले ड्युटीज विचारले तर आता ड्युटीज विषय कसा आहे, की कुठलीही गोष्ट जर फक्त तिथं ड्युटीज तेन अशी गोष्ट आहे ना, की काय म्हणतो आपण आता लिमिट नाही करू शकत. जर आपण असं म्हणलं, की ही या गोष्टीची ड्युटी नाही, तर ते त्या संस्थेचं ना अपमान आहे. त्यामुळे नॉर्मली 2021 चा जो राज्यसेवेचा पेपर झाला, त्याला सेकंड कीनी सगळं ऑल ऑफ दीज आले. सगळे म्हणाले असे का? म्हणलं अरे जर आयोगाने असं उत्तर दिलं, की ह्या समाजाकडे लक्ष देणं ह्या संस्थेचं ड्युटी नाही, तर त्या संस्थेची बदनामी आहे. त्यामुळे ड्युटीज ते आलं तर नॉर्मली ऑल ऑफ दीज मारून यायचं आणि तुम्ही हे वाचून बघा, वाचून बघितल्यावर कळेल यात काही निगेटिव्ह नाहीये. त्यामुळे ऑल ऑफ दीज मारा. काय मस्त प्रश्न आहे. हा मस्त प्रश्न का आहे सांगतो काय. 2020 जो आहे ना पेपर, 2020 मध्ये ना CPM ची स्थापना विचारलेली काय 1964. आता जर मला अक्कल असती काय, मी जर मूर्ख नसतो, तर मी काय केलं असतं 2020 चा पेपर जेव्हा मी एनालिसिसला घेतला, तेव्हा मी CPM बद्दल बघून घेतलं आणि बाकीच्या पार्ट्यांचे पण बघून घेतलं असतं. पण मी मूर्ख ठरलो. मी नाही केलं आणि मी ह्याचं उत्तर काय करून आलोय, मी ह्याचं उत्तर आय गेस 3 करून आलोय वाटतं आणि ह्याचं उत्तर 79 2 आहे बरोबर. हे किती आहे तर हे 1925 आहे. तर मी म्हणजे म्हणतोय काय की आता 2020च्या राज्यसेवे म्हणजे लिटरली 3 वर्ष अगोदर तुम्ही एनालिसिस नीट नाही केलं त्यामुळे त्यामुळे माझी आता काय म्हणतो मेन सुकली. म्हणजे एनालिसिस तुम्ही नीट करा. कुठल्याही प्रश्नाचं एनालिसिस एकदम नीट केलं तर होतं आणि आता तर भरपूर जास्त ट्रेंडिंगमध्ये विषय आहे. त्यामुळे असं आहे. हे आता फॅक्च्युअल डेटा झाला. याला काय असं एक्सप्लेनेशन नसते. याला पण एक्सप्लेनेशन नाही आहे. आता मग आपल्याला जर माहीतच आहे. आपल्याला ॲटलीस्ट हे माहीत आहे 3 काय आहे? फ्री. पार्ट 3 इज फ्री आणि फ्रीमध्ये आपल्याला काय दिलंय? तर मूलभूत हक्क आपल्याला फ्रीमध्ये दिलेले आहेत. बचं तर हे आणि हे आणि आपल्याला एवढं माहिती आहे, की भाग 1 आपलं सुरूच कशाने होतं? संघ, राज्य व त्यांचे कार्यक्षेत्र ह्याच्याने सुरू होतं. त्यामुळे ऑप्शन हा बरोबर. बेसिक आहे. मला वाटत नाही ह्याचं कोणाचं चुकलं असेल. मस्त प्रश्न आहे बघा. 5व्या अनुसूचीमधील अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जनजाती यांचा प्रशासनाबद्दल राज्यघटनेत तरतूद कोण बदलू शकतं? बरोबर. आता ह्याचा ना होल्ड खरं तर पॉवर कोणाकडे आहे? पॉवर राज्यपालांकडे आहे. पण आपल्याला ह्याच्यातल्या संविधानातल्या गोष्टी बदलायच्या आहेत आणि एक लक्षात ठेवा कुठल्याही जर संविधानात गोष्टी बदलायच्या असतात तर त्या संसदेत म्हणजे पार्लमेंटमध्येच होतं. म्हणजे हे ऑप्शन गेलं आणि हे ऑप्शन गेलं. आता आपल्याला काय वाटतं, की विशेष बहुमत गरजेचं आहे का साधं बहुमत? आपण कन्फ्यूज होतो आणि आपल्याला काय वाटतं नाही, काय म्हणतो, की हा जो विषय आहे ना, तर महत्त्वाचा विषय आहे. एक लक्षात ठेवा, की आपलं जे काय म्हणतो, की विशेष बहुमताने ना फक्त एकच काय म्हणतो पार्ट 3 आणि पार्ट 4 हे ज्यासाठी फक्त विशेष बहुमत लागतं. ऑलमोस्ट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी साधं बहुमत लागतं. जरी आपल्याला वाटलं, की ही गोष्ट एकदम महत्त्वाची आहे, तरी ते साध्या बहुमताने होतं. कारण आपलं संविधान असंच बनवलंय. आपलं संविधान त्यामुळेच लवचिक म्हणलं जातं. ठीक आहे? असं आहे.
आता ही जी स्कीम होती, तर मग ह्याचं मी ऑप्शन वरीलपैकी सर्व करून आलोय. पण ह्याचं आय गेस उत्तर 3 दिलंय आणि हे नाही जरी खूपच जास्त वाचन असलं तरच येणार. कारण नाहीतर हे येणं काही शक्य नाही. जरी तुम्ही 4 केलं असलं तरी त्यात काही हरकत नाही. आता हे काय दिले मस्त हे पुढचं दिले आपलं 0 हॉवर बद्दल दिले आणि आता बघा म्हणलं की नाही हे पॉलिटी आहे. पॉलिटीला काय आहे ऑल ऑफ दिस आहे का? नाही, नाही देण्यात आलंय. पहिलं हे वाचा. पहिलं तुम्हाला वाचल्यावर कळणार की हे पहिलं तर बरोबर आहे. तर मग बरोबर आहे हां. मग ऑप्शन 1, 2 आणि 3 अशांमध्ये आपल्याला आता खेळायचं आहे. आणि जर तुम्ही दुसरं आणि तिसरं वाचलं, तर ह्या गोष्टी आपल्या लक्षविकांमध्ये उल्लेख नाहीये हां. आणि एक लक्षात ठेवा, की जर आपला उल्लेख नसला पॉलिटीमध्ये, तर ते म्हणजे काय म्हणजे चुकीचं आपल्याला दिसतंय. आता विषय काय आहे, की आणि शून्य प्रहार हे जे 0 आर आहे ह्याच्यासाठी कुठलंही आपल्याला काय म्हणतो रिक्वायर्ड परमिशन ते घ्यायला लागत नाही. त्यामुळे हा ऑप्शन जातो आणि इथं तर काय दिलंय, की फक्त 30च प्रकरणे. त्यासाठी असं जर असतं, की फक्त 30 प्रकरणे तर लक्षवेकांमध्ये उल्लेख असतो. त्यामुळे हे पण चुकलंय. त्यामुळे हे जे ऑप्शन आपलं हे आहे 4 आहे. अ आणि ड आहे. आणि काय आहे खूप मस्त प्रश्न आहे हा. आता हा जर तुम्ही प्रश्न बघितला, आता जो 30 एप्रिलला जो पेपर झाला म्हणजे कुठला कंबाईनचा ग्रुप बीचा पेपर आहे हां, त्यामध्ये आलेलं की टोल ना कोण आकारतं? स्टेट, सेंट्रल का हे? म्हणजे काय म्हणतो स्टेट लिस्टमध्ये येतं, सेंट्रल लिस्टमध्ये का आपल्या समवर्ती सूचीमध्ये येतं. आणि त्यानंतर हा प्रश्न हे बनलाय. म्हणजे प्रश्न आयोगाने प्रश्नपत्रिकेवाल्यांनी त्यांनी काय म्हणतो त्यांनी तो क्वेश्चन उघडला आणि त्याच्या थ्रू हा बनवला. आणि जर आपण पॉलिटी करतो आपल्याला पूर्णपणे पॉलिटी करायला लागणार आणि जर तुम्ही नीट केलं तर आपल्याला कळलं की करमणूक कर हा आहे ना हा आपला स्टेट करतो आणि हे मला माहित होतं हे ना कॉन्करन्स लिस्ट समवर्ती सूचीमध्ये येत नाही त्यामुळे हे जो ऑप्शन हे आले त्यामुळं आहे आपल्या लक्ष्मीकांत उघडायला लागेल तुम्हाला उघडल्यावरच तुम्हाला कळेल आता बघा हा प्रश्न मस्त आहे हा प्रश्न मस्त आहे घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदी समावेश करण्यात आल्या. घटना परिषदेमध्ये म्हणजे जेव्हा कॉन्स्टिट्यूशन अंमलात आलं तेव्हा खालीलपैकी कोणत्या अनुच्छेद त्यात समावेश आला नव्हता. आता 51 आल्या कोणत्या घटना दुरुस्तीने आले तर 42व्या घटना दुरुस्तीने आले हां 42वी सीएए म्हणजे हे संविधानाच्या ह्याच्यात आलेलं का नव्हतं आणि तेच आपल्याला विचार आहे म्हणून ऑप्शन ए बरोबर आहे. कारण हे जे आहेत 1, 2, 3 ह्या संविधान सभेने डिस्कस पण केल्या आणि त्या अंमलात पण आल्या. 51 अमेंडमेंट होती जी याच्यानंतर आली. ठीक आहे? असं आहे. आणि हे आता पुढचं करंट आहे. तर मला नाही वाटत करंटला काय काय सांगण्यात नाही अर्थ आता. हे तर मी काय करून आलो, मी महाराष्ट्र मारून आलो. बरोबर आहे का मला पण आठवत नाहीये. हे आपलं ऑल ऑफ दिस करून आलो. म्हणलं लय डोक्याला शॉर्ट नको. त्यानंतर काय आहे? ठीक आहे. करंटला मला नाही वाटत आहे असं काही लॉजिक आहे किंवा हे. तर येस थँक यू सो मच. असं आहे हे आणि मग असा एनालिसिस आहे.